नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मजेत? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. चला बेटांनो, सीईटी क्रॅश कोर्स मधला सेकंड टॉपिक किंवा नेक्स्ट वाला चॅप्टर घेऊन येत आहे. आम्ही या वाल्या प्लॅटफॉर्मवरून, आचार्य डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरून हा वाला चॅप्टर आणलाय, स्ट्रक्चर ऑफ ऍटम. तर चला बाळांनो, सुरू करूयात स्ट्रक्चर ऑफ ऍटमची दुनिया. तर स्ट्रक्चर ऑफ ऍटमच्या दुनियेत जाताना मी तुम्हाला दाखवू इच्छितो माझ्या आवडीची 3 माणसं. ओके, चला या इकडे लवकर. बघा हा वाला माणूस कसा दिसतोय. वाव, ही सिंग हाय. ओके, तुला म्हणतोय हाय. ओके, तर हाय ना, हा हाय करणारा हा हँडसम आहे. कोण आहे हा? हा हँडसम आहे, हँडसम आहे. ओके, लुक ॲट हर. वाव, कैसी हो बेटा? सो शी इज ब्यूटीफुल. कैसी हो? ब्यूटीफुल है, मस्त, थैंक यू सो मच. और इसके बाजू में देख बेटा, ये जो लग रहा है ये कौन है? आम्ही तो कसी का आ तो वाला आहे. येस, हा एलियन तोंडाचा आहे. ओके, मग झालं कसं बेटांनो? हा हँडसम आहे, हे ब्युटिफुल आहे, हा एलियन तोंडाचा आहे. हा हँडसम आहे, हे ब्युटिफुल आहे, हा एलियन तोंडाचा आहे. मग प्रॉब्लेम झाला असा बेटांनो की ज्यावेळेस हे तिघही, यांची 10वी झाली, 12वी झाली आणि त्यांनी सीटी क्रॅश कोर्स केला. सीटी क्रॅश कोर्स केल्यानंतर यांना फार चांगल्या बाळांनो इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळालं. तिथे इंजिनिअरिंग कॉलेजला गेले, तिघांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर सो ह्या जो काय मधला माणूस आहे ना, या मधल्या माणसाला इकडच्या माणसाकडनं तिकडच्या माणसांकडनं जागरण गोंधळाला आमंत्रण आहे. स न विवी आमच्या इथे श्रीहरी कृपेने जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. तर काय बाई, तू माझ्या शेजारी बसायला जागरण गोंधळाला येशील का? सो असं या माणसाला निमंत्रण आहे. सो दिस पर्सन इज गोइंग टू अनालिसिस 2 पर्सन की कोणता तिच्यासाठी बेटर राहील. ओके, हा बघ हँडसम आहे, तो बघ एलियन तोंडाचा आहे. ओके, हिच्या पप्पांचं नाव होतं जेम्स चॅडविक. काय लिहिले मी? जेम्स चॅडविक. ओके, थँक्यू. हे जेम्स चॅडविक यांची मुलगी आहे. हे कोणाचं पोरग होतं? हे आयएन गोल्डस्टाईनचं पोरग आहे. हे कोणाचं पोरग आहे? जे थॉम्सनचं पोरग आहे. हे कुठलं आहे? युके. ही कुठली आहे? युके. ही कुठलं आहे? जर्मनीचं. ओके, याच्यासोबत लग्न करताना तिने असा विचार केला, तिने असा विचार केला की जर मी याच्यासोबत लग्न केलं, वाव, युके मध्ये म्हणजे नाही का, ती वित्या गावची तो वित्या गावचा, कसलं भारी वगैरे आहे की नाही, इकडची तिकडची, इकडे भाजी केली तिकडे पाचवता येईल, असं होऊ शकतं असं तिला वाटलं होतं. पण हा जर्मनीचा थोडा जरी लांब असला तरी विचार करायला काय हरकत आहे. ओके, मग ते विचार करते बाळांनो, ती विचार करते की ती जी मुलगी होती ती अशी होती, साधी, सरळ, सिंपल. ओके, हा की नाही, अशी मुलगी भेटणं म्हणजे अंधश्रद्धा असतं, असं नसतं बेटांना. ओके, हा पोरगा बघितला तर हा पोरगा पॉझिटिव्ह तोंडाचा होता. कुठल्या तोंडाचा? पॉझिटिव्ह तोंडाचा. कुठलीही गोष्ट झाली तर तो विचार करायचा की हे चांगलं होऊ शकतं, भविष्यात चांगल्या गोष्टी चालू शकतात. हा निगेटिव्ह तोंडाचा आहे. निगेटिव्ह, नाही 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 होणार बे, सीईटी क्रॅश कोर्स मध्ये काहीच गोष्टी नसतात, असा हा विचार करायचा. हा निगेटिव्ह तोंडाचा आहे. कोण? तो एलियन होण्या तोंडाचा. मग काय झालं बाळांनो, हिच्यावरती कुठलाही चार्ज नव्हता. थोडक्यात हा पॉझिटिव्ह होता आणि हा निगेटिव्ह तोंडाचा होता. ओके, जर वजनाचा विचार करायचा म्हणला तर तिचं वजन किती, याचं वजन किती, तर तुम्हाला सांगतो ह्या ब्युटिफुलचं आणि ह्या हँडसमचं दोघांचे वजन सेम होतं. सेम 90 किलो. 90 किलो. ही 90 किलोची, हा 90 किलो, एकदम सेम. हे बेटा वजन व्यवस्थित बघा येतं. वजन लिहिलंय 1.6 इंटू 10⁻²4. 1.6 इंटू 10⁻²4. ओके, ही थोडीशी जास्त होती बाबांनो, 90.5 किलोची होती. हा 90 किलोचा होता. आहे की नाही? डन. ब्युटिफुल तेवढी होती ना, 90. डन. आणि हा एलियन तोंडाचा इकडे बेटा याच मास होता 9.1 इंटू 10⁻28. ओके, मी कसं लक्षात ठेवायचं माहिती, हा -24 -24 -28 म्हणजे जास्त आहे ना. हा जास्त आहे ना. हा कमी आहे बे, हे कमी आहे. हा कमी आहे. आणि नंतर बेटांनो हा जो होता याच्या पप्पांना नोबेल प्राइज मिळाला होता. ही जी होती, तिच्या पप्पांना नोबेल प्राइज मिळाला होता. याच्या पप्पांना नोबेल प्राइज मिळाला नव्हता मिळाला. ओके, डन. आता हे मधलीवाली विचार करते. काय विचार करते माहितीये? हा पोरगा हँडसम आहे, डन. तो पोरगा चांगला नाही, पण हा पोरगा पॉझिटिव्ह विचाराचा आहे, तो पोरगा निगेटिव्ह विचार, म्हणजे हा वाला बेटर आहे, हा वाला बेटर आहे. पण तो राहिला जवळ या युकेतल्या मध्ये, हा राहिला लांब या जर्मनी लांब. ओके, याचा नाही काय. पण मासचा विचार केला तर माझं जेवढं मास आहे तेवढंच मास त्याचं आहे. अरे वा, मासच्यावर पण हा आहे. ओके, डन. त्याचं मास फार कमी आहे, वरनं निगेटिव्ह पोरांचाच आहे. पण ह्याच्या पप्पांकडे कोणता प्राइज आहे? नोबेल प्राइज. नोबेल प्राइज म्हणजे वाहनो जगातला फार मोठा प्राइज, म्हणजे मजाच मजा, पैसाच पैसा. तर शॉपिंगला जायचं म्हणलं तर हिच्याकडे कसं आहे? पैसाच पैसा. ही पैसाच पैसा. दोघांकडे नोबेल प्राइज, म्हणजे दोघंही पाटलाचे, असं इमॅजिन करा. दोघंही पाटलाचे लेकर. हा ही पाटलाची, तोही पाटलाचा. हे पाटलाचा नव्हता यार, यांच्याकडे पैसे कमी येतात, पण पोरग चांगलं यार. ओके, डन. विचार करा बाळांनो, आता ही जर तुमची बहन असती ब्युटिफुल वाली, तर तुम्ही तुमच्या बहनला कुठं जायला सांगितलं असतं? हँडसम वाल्याकडे का एलियन तोंडावाल्याकडे? थँक्यू सो मच. आणि तुमचं तुम्हाला माहित नाही बेटांनो, मॅटर, ऍटम, सब ऍटॉमिक पार्टिकल च्या दुनियेमधली ही 3 वाली फेवरेट माणसं माझी, हँडसम, ब्युटिफुल आणि एलियन तोंडाचा. त्याच्यामधला वाहनो कोणता वाला रोल करते यासाठी आम्ही दाखवतो बेटांनो. टिंग टिंग. येस,
अँड हिअर इज दी छोटासा रोल टिचुक टिचुक आणि टिचुक. मस्त. प्लीज येतोस का पाठीमागं? डन. थैंक यू. इस पेज पे रोकते हैं और यहाँ पे बोलते बेटा नो. येस. वाव. छान 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 छान. बघून घे बघून घे बघून घे. हँडसम बघितला परत एकदा. ब्युटिफुल बघितली. येस. थँक्यू सो मच. एलियन तोंडात बघितला. वाव. कसला भारी डान्स आहे त्याचा. मजा लागा भारी. मग अशी करत नव्हता आता डान्स करायला लावला त्याला. थँक्यू सो मच. थांबा 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 थांबा. पुढे जातो आणि आम्ही म्हणतो की चल इकडे ये. मानो तो हँडसम तोंडाचा प्रोटॉन होता. कोण होता? प्रोटॉन. कोण होता? प्रोटॉन. ओके. ब्युटिफुल कोण होती? न्यूट्रॉन. आणि एलियन तोंडाचा कोण आहे? इलेक्ट्रॉन. आणि तुम्हाला सगळ्यांना फार आनंद होईल की आपल्या ब्युटिफुल वालीनी कुणाला निवडलंय? याला निवडलंय. येस. डन. टिचुक इकडे ये बेटा. इकडे. ओके. डन. काय हरकत नाही. इथे 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 इथं हँडसम बी इथंच आहे, ब्युटिफुल बी इथंच आहे. पाठीमागला लपून बसले. डन. हा हँडसम लास्ट ते मला वाटतं. हा डन. सो हँडसम ब्युटिफुल दोनों ने शादी करली और दोनों जर्मनी को शिफ्ट हो गए बेटानो. आणि जर्मनीला शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी हा वाला बंगला घेतलाय. ओके. आणि त्या बंगल्याचं नाव ठेवलंय न्यूक्लियस. आता हँडसम आणि ब्युटिफुल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघं जर्मनीला शिफ्ट झाले. त्यांनी लग्न केलं आणि न्यूक्लियस नावाच्या बंगल्यामध्ये ते राहतात. हा आतमधला आहे न्यूक्लियस नावाचा बंगला. तिथे गेल्यानंतर त्यांना फार भीती वाटायला लागली जर्मनीला गेल्यानंतर. मग जो काही बाळांनो न्यूक्लियस हे न्यूट्रॉन जे होते ना ते न्यूट्रॉननी याला बोलून घेतलं इलेक्ट्रॉनला की तू ये आणि आमच्या घराची राखण कर. मग आता हे इलेक्ट्रॉन सगळे येतात आणि असे असे साईडला राहतात. हा इलेक्ट्रॉन ही इलेक्ट्रॉनची बायको आणि त्यांची हे 8 लेकरं. वा. 8 लेकरं. थँक्यू सो मच. आणि हे असं जे असतं याला म्हणतात स्ट्रक्चर ऑफ ऍटम. हे मध्ये जे आहे ते कोण आहे? मध्ये कोण आहे बेटांनो? न्यूक्लियस आहे. कोण आहे? न्यूक्लियस. हे सगळे जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन कुठे राहतात? शेलमध्ये. त्यालाच आपण काय बोलतो? ऑर्बिट म्हणतो. काय म्हणतो? ऑर्बिट. आणि तुम्हाला माहित असेल हा वाला फॉर्म्युला कोणता? 2n². इलेक्ट्रॉन कसे राहतात? 2, 8, 18 आणि 32 आहे की नाही. पहिल्या शेलमध्ये किती राहतात? 2. दुसऱ्या शेलमध्ये 8. तिसऱ्या शेलमध्ये 18 आणि चौथ्या शेलमध्ये 32 असे इलेक्ट्रॉन राहतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉन म्हणजे हँडसम, न्यूट्रॉन म्हणजे ब्युटिफुल आणि इलेक्ट्रॉन म्हणजे एलियन तोंडाचा बे. डन. याद रखना है तेरे को. किसकी किसके साथ शादी हुई थी असं नाही म्हणायचं बाळांनो. प्रोटॉन आणि तू माझी इलेक्ट्रॉन. नाही रे. प्रोटॉन म्हणजे हँडसम, न्यूट्रॉन असतं है कि नहीं. हाँ. प्रोटॉन न्यूट्रॉन असं असतं. सो अगर जोड़ी लगानी है तो प्रोटॉन न्यूट्रॉन की लगाना. शादी हुई तो किसकी हुई है? प्रोटॉन और न्यूट्रॉन की. या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे लग्न झालेलं आहे. चला पुढच्या दुनियेत जाऊयात. सगळं गोष्टी लक्षात राहिले असतील तर टिंग 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 टिंग. नवीन 3 गोष्टी जाणून घ्या. 3 वाले कन्सेप्ट जाणून घ्यायचे आहेत तुम्हाला सर्वांनी. इकडे आलेस का? या. पहिला कन्सेप्ट आहे ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबरला झेड ने डिनोट करतात. कशाने? झेड. हे सिंपल बेटानो. 2-3 गोष्टी लिहिली फार मजा येईल तुला. ऍटॉमिक नंबर झेड ने डिनोट करतात आणि हे असतं नंबर ऑफ प्रोटॉन ओनली. ओके. म्हणजे मी तुला जर म्हणलं कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6, याचा अर्थ तू काय म्हणायचं? कार्बनकडे 6 प्रोटॉन आहेत. संपलं. म्हणजे कोण? हँडसम सर. हँडसम सर. ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास म्हणजे किती सिंपल ना. ऍटमचं मास म्हणजे ऍटॉमिक मास. ऍटमचं मास. मग ऍटम मध्ये कोण कोण असतो सर? प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन असतो. पण मला असं वाटतं तो इलेक्ट्रॉनचा मास मी करून टाकलं बेटानो 0. का माहितीये? थोडक्यात मराठीमध्ये फार चांगला कन्सेप्ट आहे. त्याचं नाव म्हणतात त्याला बोलतात कोलने है की नाही. मग आपण याचं मास कोललं का? तर बाळांनो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं मास जर कम्पेअर केलं तर अप्रॉक्सिमेटली बेटांनो अप्रॉक्सिमेटली प्रोटॉनचं मास इलेक्ट्रॉन पेक्षा फक्त 2000 टाइम जास्त असतं. म्हणजे जर मी चुकून पण म्हणलं इलेक्ट्रॉन 1 किलोचा आहे तर प्रोटॉन किती माहिती का? 2000 किलोचा. आणि मग न्यूट्रॉन बी 2000 किलोचा. जर प्रोटॉन न्यूट्रॉन दोघं 2000 किलोचे असतील तर त्यांच्यासमोर ह्याची 1 किलोची उदबत्ती कुठे लावायची है की नाही? नाही लावायची बे. म्हणून ह्याला कोल्ला. छान का? ह्याला सोडून दिला. मग ऍटॉमिक मास निकालने का फॉर्म्युला आया काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. कुणी विचारलं ऍटॉमिक मास म्हणजे काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? फक्त प्रोटॉन. पुढे बेटानो रिप्रेझेंटेशन ऑफ ऍटम. वरती लिहायचं बाळांनो ए, मध्ये लिहायचं एक्स आणि खाली लिहायचं झेड. आणि अल्फाबेटिकली लक्षात ठेवायचं. अल्फाबेटिकल नाही का? ए नंतर एक्स येतो नंतर झेड येतो. सर कुठल्या शाळेत शिकला ए नंतर एक्स येतो? अरे म्हणजे ABCD नंतर नाही का एक्स येईल ना. हा एक्स येईल आणि शेवटी झेड येईल ना. मग मी म्हणलं ए एक्स झेड. क्या बेटा? ए एक्स झेड. ऊपर लिखेंगे ए एक्स झेड. मग ए म्हणजे काय सर? सर ए म्हणजे मास नंबर. हो इथे लिहिलं बेटांनो. एक्स म्हणजे काय सर? त्याचा सिम्बॉल. आणि झेड म्हणजे काय सर? ऍटॉमिक नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं लिहिलं सर कार्बन 12-6 तर 6 काय? 6 जो खाली लिहिला आहे तो त्याचा काय असतो? ऍटॉमिक नंबर. ह्याच्यापेक्षा अजून बेसिक कुठनं सांगायचं बे? चाल. 12 काय? मास नंबर. मास नंबर म्हणजे कळतं का? ओके. त्याचं वजन प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. हा खालचा कोण आहे? फक्त प्रोटॉन. आणि सी काय? सिम्बॉल. कुणाचा? कार्बनचा. तो कोण आहे? हँडसम. हे
हँडसम प्लस ब्युटिफुल. ओके, ब्युटिफुल याच्या पाठीमागे लढली. ब्युटिफुल आहेस ना ग तू? येस सर, आहे. थँक्यू. हँडसम पण ब्युटिफुल दोघं मिळून हे म्हणतं. थँक्यू. हे आहे रिप्रेझेंटेशन. थोडंफार कळ्या क्या? डन. कळ्या क्या थोडाफार? मस्त. चल पुढे आलो. आणि मी म्हणलं चल माझ्या कन्सेप्ट नुसार पुढे गेल्यानंतर मला काही तुला चित्र दाखवायचे, काही कन्सेप्ट शिकवायचे, तर ते सांगताना ह्या 2 गोष्टी शिकून घे. पाठीमागच्या लेक्चर मी तुला सांगितलं होतं. आता परत एकदा ऐक बेटा. चल मस्त. एक मेटल असतात. मेटल पंढरपूरला राहतात. कुठं राहतात? पंढरपूरला. ओके, इथं रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा सर 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 या इकडं. थँक्यू. नॉन मेटल कुठं राहतात? काशी. ओ काशी. ओके. एक बार घुंगा म्हणणं हा का तू सर पाप डोळे जाता इकडे. सो नॉन मेटल कुठं राहतात? काशीला राहतात. पंढरपूरला लोक पुण्य कमवण्यासाठी जातात. पुण्य वाहन दिल्याने मिळतं. पुण्य म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज. कोणता वाला चार्ज? मी म्हणलं पॉझिटिव्ह वाला चार्ज. टिंग टिंग. पुण्य म्हणजे म्हणलं पॉझिटिव्ह वाला चार्ज. ओके, दिले वाहन. पॉझिटिव्ह म्हणजे वाहन दिलं ना आयुष्यात की पॉझिटिव्ह चार्ज मिळतो. आयुष्यात नुसतं घेतलं ना की निगेटिव्ह चार्ज येतो. हे वाहन दान करतात म्हणजे डोनेट करतात. कोण? मेटलवाले. हे गेन करतात. घेतात. यांच्यावरती मेटलवरती चार्ज कोणता येतो? सर पॉझिटिव्ह, म्हणून त्याला म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. यांच्यावर कोणता येतो? निगेटिव्ह, म्हणून याला म्हणतात इलेक्ट्रो निगेटिव्ह. त्यालाच बोलतात कॅटायन, यालाच बोलतात एनायन. सर कॅटायन म्हणजेच काय सर? ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. एनायन म्हणजे काय? ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. Na प्लस अर्थ सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला. Al3 प्लस अर्थ अल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन दिले. F मायनस अर्थ फ्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतला. O2 मायनस ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतले. आणि यासोबतच भावांनो कमीत कमी 30 एलिमेंट पाठ ठेवावेत. है की नाही? क्रॅश कोर्स करतोयस का नाही? तर 30 एलिमेंट कमीत कमी पाठ असेल अशी आपली इच्छा. कसं करशील? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हेनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. की जेणेकरून मी पुढे आयसोटोप, आयसोबार, आयसोटोर, आयसोइलेक्ट्रॉनिक शिकवेल त्यावेळेस तुला ऍटॉमिक नंबर नुसार इलेक्ट्रॉन तर काढता पाहिजे. प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती, इलेक्ट्रॉन किती. डन. पाठीमाग चॅप्टर मध्ये थोडं सांगितलं होतं, पण लक्ष दे. F मायनस O2 मायनस. मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन घेतलंय, प्लस म्हणजे इलेक्ट्रॉन दिले. हे पंढरपूर, हे काशी. मेटल पंढरपूर, नॉन मेटल काशी. लक्षात ठेवायचंय तुला बेटा. स्टोरी आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज येईल तो मेटल वाला असावा. नॉन मेटल येईल त्यावेळेस निगेटिव्ह वाला. जनरली काही एक्सेप्शन असतात ते केमिस्ट्री म्हणून सोडून द्यायचे आहे का नाही? मस्त. टेचोक. सो मी आलो पुढं. हे म्हणलं चला आपण जाऊयात आपल्या भारी कन्सेप्ट मध्ये. आणि तो कन्सेप्ट आहे चला इकडे बांधनो. ये है पप्पा जी, ये है उनके बच्चे. ओके, ये इकडे बांधनो. ये है पप्पा जी, ये उनके बच्चे. हाँ है नीड़ू. ये नीड़ू. ओके, इसका नाम है नीड़ू. नीड़ू ड्रेस पहना है ना इसलिए नीड़ू. ये थोड़ा सा पिवड़ू लग रहा है क्या? ओके डन. ये है नीड़ू, ये है पिवड़ू. नीड़ू पिवड़ू, नीड़ू पिवड़ू, पिवड़ू नीड़ू, नीड़ू पिवड़ू, पिवड़ू नीड़ू, नो पिवड़ू नीड़ू. हा, दोघांचे पप्पा. ओके, पप्पा. चिल्ड्रन. सर जर पप्पा सेम असतील ना तर त्या 2 भावांना काय म्हणतात माहिती का? त्या दोघांना काय म्हणतात माहिती का? काय? सख्खे भाऊ म्हणतात. फक्त काय पाहिजे? पप्पा आणि मम्मी दोन्ही सेम पाहिजे. पप्पा आणि मम्मी दोन्ही सेम असतील तर ते कोण असतात? सख्खे भाऊ. मला काय सांगायचं माहिती का? मला सांगायचं सेम म्हणजे आयसो असतो. आणि केमिस्ट्रीमध्ये बाळांनो जर काहीतरी रिलेशन तयार व्हायचंय बाळांनो, काहीतरी नातं तयार व्हायचंय का? काहीतरी रिलेशन बनवायचंय का? तर काहीतरी सेम असायला पाहिजे. जर रिलेशन बनवायचं असेल तर काहीतरी सेम असावं लागतं. काहीतरी सेम पाहिजे. ओके, मग काय सेम असावं सर? काही बी असू शकतं बेटांनो, है की नाही? जर मी म्हणलं पप्पा आणि मम्मी दोघं सेम असतील, ओके, तर हे दोघं कोण झाले? सख्खे भाऊ झाले. ओके, मी म्हणलं पप्पा सेम आहे, मम्मी डिफरंट आहे, तर असता. थांब असता. तर ते दोघं कोण असतात? तर ते सावत्र भाऊ असतात. ओके, मग पप्पा वेगळे मम्मी वेगळी पण आजोबा सेम असतील तर मग चुलत भाऊ असतात. तर नातं काहीतरी रिलेशन बनण्यासाठी काहीतरी सेम असावं लागतं, हो की नाही? मी म्हणलं जर सेम पप्पा असतील तर सख्खे भाऊ म्हणतात. ओके, आईसो म्हणजे सेम. ओके, एवढा फंडा तुला कळला असेल तर चल बा ये पुढं. आणि मी आता तुला दाखवतो. चल, मी म्हणलं पहिला टॉपिक माझा आयसोटोप. काय? आयसोटोप. ओके, डोक्यावर घालायचा टोप नाही बे. आयसो म्हणजे सेम. फक्त आयसोटोप आहे आणि आयसोबार आहे. मी ना ज्यावेळेस शिकवायचो ना त्यावेळेस मी असं सांगायचो, नेहमी असं लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा आयसोटोपच असतो. आयसोबार कधी आणायचंच नाही. का माहितीये का? ओके, मी म्हणलं तू पाणीपुरी खाल्ली कधी? है की नाही? पाणीपुरी, है की नाही? तुम्ही पुरी पाणी म्हणतात का तुमच्याकडे? म्हणलं तर काय प्रॉब्लेम होतो, है की नाही? पण जनरली पाणीपुरीच म्हणतात ना, है की नाही? नवरा बायको म्हणतात का बायको नवरा म्हणतात?
जनरली नवरा बायको म्हणतात, हे की नाही, बायको नवरा म्हणतात, काही वेगळा प्रॉब्लेम नाही, पण जनरली म्हणतात. तसं पहिल्यांदा कोण लक्षात ठेवायचा, आयसोटोपच लक्षात ठेवायचा, नंतर कोण लक्षात ठेवायचं, आयसोबार. आणि दोघांचं एक एक एक्झाम्पल पाठ केलं माझ्यासोबत, ओके डन, विषय संपला. यासाठी एक्झाम्पल पाठ करायचं, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, खाली 1 1 1 वरती 1 2 3, संपला विषय, डन. हे झालं आयसोटोप. कसं बनायचं, हे ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम, खालचा काय म्हणतात ऍटॉमिक नंबर, आणि वरचा असतो ऍटॉमिक मास. ऍटॉमिक नंबर सेम असतो, ऍटॉमिक मास वेगळं असतं, त्याला काय म्हणायचं, आयसोटोप. संपला विषय. इकडे चल मिळवणं, इकडे लक्षात ठेवायचा आहे तो आर्गॉन आणि कॅल्शियम. याचा नंबर असतो 18, याचा नंबर असतो 20. कधी पाठ होईल, कधी समजेल तुला, जेव्हा तुझे 30 एलिमेंट पाठ असतील, याचं वजन किती असतं 40, याचं वजन किती असतं 40. वाह, हे एक्झाम्पल लक्षात ठेवलं की समजून घ्यायचं, सर हे ऍटम्स ऑफ वेगवेगळे एलिमेंट येतं, यांचं काय सेम आहे, यांचं मास सेम आहे. सर काय सेम आहे, मास सेम आहे, पण यांचा नंबर वेगळा आहे. अशांना काय म्हणायचं, आयसोबार, आयसोटोप. मी म्हणलं अगोदर कोण, आयसोटोप, आणि नंतर कोण, आयसोबार. आयसोटोपचं एक्झाम्पल कोण, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. हे बघा हे दिले का, हायड्रोजन 1 1, इसको बोलते प्रोटियम. का बोलते हैं सर, प्रोटियम. काय, प्रोटियम. टिंग 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 टिंग, प्रोटियम. ड्यूटेरियम आणि नंतर शेवटचा ट्रिटियम. थोडंफार दिसतंय का बे, याला काय म्हणायचं, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. कधी कधी विचारतात बे की सांगा प्रोटियम मधले प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सांगा. तर पहिल्याच सांगतो, प्रोटॉन खालचा नंबर घ्यायचा 1, ओके. इलेक्ट्रॉन, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन 1. न्यूट्रॉन सांगा, न्यूट्रॉन वरचा नंबर मायनस खालचा नंबर, वरचा नंबर मायनस खालचा नंबर गेले की तुला मिळतात न्यूट्रॉन. काय मिळतात, न्यूट्रॉन. ते किती उत्तर आलं, 0. वा, 0 उत्तर आलं. डन 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 डन. मग तिसऱ्याचं काढायला लावलं तर जमेल का सर, प्रोटॉन 1, न्यूट्रॉन सर इलेक्ट्रॉन 0. न्यूट्रॉन किती येतील इथं, सर वरचा नंबर मायनस खालचा, 3 म्हणणार 1 गेला 2. छान, असं फक्त लक्षात ठेव. कळतंय का, सोपं आहे, सिंपल आहे. चल, स्ट्रक्चर ऍटमच्या दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. ये इकडे. डन. सो 2 टर्म झाल्यानंतर मी गेलो तिसरी टर्म तुला दाखवायला. तिसरी बाजू मी म्हणतोय आयसोटोन. परत एकदा, आयसो म्हणजे काय सर, आयसो म्हणजे सेम, आणि टो न मधला फक्त न पकडणार. न स्टँड फॉर न्यूट्रॉन. म्हणजे काय सेम असणार सर, काय सेम असणार, सेम न्यूट्रॉन असणार. 2 वेगवेगळे ऍटम असतात, दोघांकडचे पण न्यूट्रॉन करा. जर न्यूट्रॉन ते दोन्ही सेम असतील तर त्या 2 ऍटमला एकमेकांचे कसले भाऊ म्हणायचं, आयसोटोन भाऊ म्हणायचं. कसले भाऊ, आयसोटोन. का, त्यांच्याकडे काय सेम आहे, पप्पा सेम येतं, नाही न्यूट्रॉन सेम येतं सर. हा, atoms of different element having same neutron, न्यूट्रॉन सेम असतील तर संपला विषय. इथे बघा, कार्बन वरचा नंबर मायनस खालचा नंबर करा. 13 में से 6 गए, किती राहिले 6. न्यूट्रॉन आले 6. 14 मधनं 7 गेले, किती आले 7. अय्यो अय्यो अय्यो. मग क्या ये दोनों एक दूसरे के आइसोटोन वाले भाऊ आहेत का, नाही सर, नाही 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 नाही. पण ओके, थोडस चुकलंय, थांब सर. 13 मधनं 6 गेल्यानंतर 7 येतं, 7 शाण्या 7 ऍडिशन करतोय. कोणी गेले ते ऍडिशन, हा असं फिक्सेड येतात का सर. 13तनं 6 गेले 7, सॉरी या, आणि 14तनं 7 गेले 7. ओके, सर दोघांकडे काय सेम येतं सर, न्यूट्रॉन सेम आले, न्यूट्रॉन सेम आले. आणि जर न्यूट्रॉन सेम आले तर तो एकमेकांचे कोणते भाऊ, कोणते भाऊ, आयसोटोन वाले भाऊ. कळेल, आयसोटोन, आयसोटोन. चल बाळांनो, आणि जिसके हम राह देख रहे, ज्याच्यासाठी सगळं शिकवायचं चाललंय ते कोण बाळांनो, आयसो. आयसो आणि शेजारी इलेक्ट्रॉनिक. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय असणार, सेम इलेक्ट्रॉन. किती बाळांनो ऍटम असतील त्यांना बाळांनो आयसो इलेक्ट्रॉनिक शोधायचं असेल. याच्यावर फार क्वेश्चन विचारले बरं एक्झाम मध्ये, व्यवस्थित लक्षात आहे. चल बाळांनो, क्वेश्चन बी करणार डन. इकडे तर बाळांनो, ज्यांच्याकडे सेम इलेक्ट्रॉनिक त्यांना म्हणायचं आयसो इलेक्ट्रॉनिक भाऊ. डन 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 डन. चल, पहिल्याकडे बाळांनो C4 मायनस. मला सांग कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती, 6. मायनस 4चा अर्थ काय, 4 इलेक्ट्रॉन घेतले, 6 4 10. ऑप्शन कडे इलेक्ट्रॉन किती, 8 8. आणि -2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेतले, 6 2 10. वाव, या दोघांकडे काय सेम आहे सर, इलेक्ट्रॉन सेम आहेत. म्हणून हे दोघे एकमेकांचे कसले भाऊ, आयसो इलेक्ट्रॉनिक भाऊ. मी म्हणलं न्यूट्रॉन सेम असले काय म्हणायचं, आयसोटोन. इलेक्ट्रॉन सेम असले काय म्हणायचं, आयसो इलेक्ट्रॉनिक. सिंपलचा फंडा ना बे, कळतंय का नाही, क्लिअर, सोपं आहे का नाही, आहे का नाही, आहे का नाही. फक्त लक्षात ठेव, प्रोटॉन असतो हँडसम वाला, एक न्यूट्रॉन असते ब्युटिफुल वाली, आणि एक एलियन तोंडाचा असतो, तो असतो इलेक्ट्रॉन. थँक्यू. 3 अंकी जोडी. छान. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, ऍटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, आणि रिप्रेझेंटेशन A X Z. ऍटॉमिक, सॉरी अल्फाबेटिकल सारखं
ए नंतर एक्स येतो झेड. वाव छान. चला आता एक्झॅक्टली वाल्या स्ट्रक्चर ऑफ ऍटमच्या दुनियेत येऊयात आणि स्टार्ट करूयात तुमच्या आवडीचा टॉपिक, ज्याचं नाव आहे डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, जी कोणी केली होती, जे थॉम्सन सरांनी. सर हे डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे तुम्ही सांगितलेल्या स्टोरीनुसार तो एलियन तोंडाचा इलेक्ट्रॉनच ना? येस, तोच. फक्त आता तो एलियन तोंडाचा म्हणायचं नाही बाळांनो, हे तुला समजावं, तुला मज्जा वाटावी, तुला लक्षात राहावं म्हणून आम्ही काहीतरी स्टोरी बनण्याचा प्रयत्न केलाय, हे की नाही? तो ऍक्च्युअली एलिमेंट होता बाळांनो, इलेक्ट्रॉन. चलो सो स्टार्ट करते हे डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. सो डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये हा एक्सपेरिमेंट तुम्ही बघितला असाल, है की नाही? मस्त पैकी सर असं नाही काचेचं भांड असतं वगैरे, ये होते परफोरेटेड गॅस ट्यूब, इसमें होते सर लो प्रेशर एयर, जनरली सर हायड्रोजन गॅस भरवतो याच्यामध्ये जिसका लो प्रेशर होता. या साईडला असते डिस्चार्ज ट्यूब, हे जे आहे या साईडला आहे सर कॅथोड, ज्याच्यावरती कोणता चार्ज आहे सर? निगेटिव्ह. या साईडला कोण आहे सर? ऍनोड, ज्याच्यावरती कोणता चार्ज आहे सर? पॉझिटिव्ह. मस्त ते लिहिलंय ऍनोड, ते लिहिलंय कॅथोड, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. सर इथं टुवर्ड्स व्हॅक्युम पंप, म्हणजे ह्याच्यातले सगळी गॅस काढण्यासाठी व्हॅक्युम पंप जोडलाय. आणि आहे हाय व्होल्टेज जनरेटर, जवळजवळ 10,000 ते 20,000 किलो व्होल्ट एवढं याचं बाळांनो पोटेन्शियल डिफरन्स असतं, एवढं वाला कुठे. आता काय बाळांनो एक्सपेरिमेंट समजून घ्या. हे डिस्चार्ज ट्यूब, त्याच्या आतमध्ये भरलाय लो प्रेशर गॅस, त्यातला सगळी बाळांनो गॅस काढून घेतला आणि त्यात लो प्रेशर असणारा गॅस भरलाय. ते गॅसचं प्रेशर असं समथिंग बाळांनो 10⁻³ mmHg असं फार कमी असतं. ते कमी का ठेवतात? कारण तिकडनं जो गॅस बाहेर पडेल का, तर ते असं पटकन इकडे यायला पाहिजे, सो त्याची कंडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे, पटकन जायला पाहिजे, म्हणून असं करतात जनरली. मग झालं असं की हा एक्सपेरिमेंट केला आदरणीय सायंटिस्ट जे थॉम्सन सरांनी, जे कुठल्या शहराचे होते? UK शहराचे होते. आणि त्यांना असं सापडलं की हाय व्होल्टेज बॅटरी जसं स्टार्ट केल्यानंतर इकडनं करंट फ्लो व्हायला लागला, आणि कॅथोडच्या साईड पासून काहीतरी रेज यायला लागले दाना आणि ऍनोडच्या साईडला, आणि ऍनोडच्या बॅक साईडला जाऊन त्यांनी एक मस्तपैकी एक ट्यूब लावली इथं बाळांनो. कोणसी? ये है सर झिंक सल्फाइड की फ्लोरोसेंट स्क्रीन. इकडे जाऊन ते चमकायला लागले, स्पार्क करायला लागले. आणि तो जो होता बाळांनो, तो कसा होता? सर तो कलर होता ग्रीन कलर, ग्रीनिश कलर होता, ग्रीन दिवाळी सारखा ग्रीन कलर होता. आणि त्याच्यानंतर ह्यांना कळायला लागले थॉम्सन, अरे वा कुछ तो है जो उस रॉड से बाहेर आ रहा. तो जो बाळांनो कॅथोड आहे तो कुठल्या तरी मेटलचा बनला असेल, झिंकचा असेल, कार्बनचा असेल, आयनचा असेल, कुठला तरी मेटलचा रॉड आहे, त्याच्यातनं काहीतरी बाहेर पडतात. मग यांच्या बाळांनो त्यांनी कॅरेक्टरिस्टिक स्टडी केला, कॅरेक्टरिस्टिक स्टडी की जाय. मग यांच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्यानंतर त्यांना कळलं की हे सगळेचे सगळे बाळांनो जे रेज येतात, या रेजला पहिल्यांदा त्यांनी नाव दिलं. सो इन रेज को नाम दिया गया, कॅथोडच्या साईड म्हणून निघतात ना, म्हणून त्यांना नाव दिलं कॅथोड रेज. ओके, सो त्यांना सगळ्यांना सापडलं हे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात. कशा? स्ट्रेट, एकदम सरळ. तुम्हाला कसं काय कळलं सर? अरे मध्ये एखादा ऑब्जेक्ट ठेवला त्याची शॅडो पडायची. डन. सर त्यांना कायनेटिक एनर्जी पण होती, कायनेटिक एनर्जी. ओके, म्हणजे जोरात पडायची, एखाद्या मध्ये पॅडल व्हील टाकलं तसं रोटेट व्हायचं. मस्त. सो दॅट कॅरीज निगेटिव्ह चार्ज. तुम्हाला कसं काय कळलं सर निगेटिव्ह चार्ज होता? अरे बेटा प्लेट लावली, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, तर त्यांच्यावर निगेटिव्ह जातं, पॉझिटिव्ह प्लेट कडे गेले. अशा काही गोष्टी त्या नावाला. त्याच्यानंतर ते प्रोड्युसेस हिटिंग इफेक्ट. जर मध्ये एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर ते डायरेक्ट गरम व्हायला लागला. ओके, अशा काही प्रॉपर्टी येतं. याच्यानुसार शेवटी जे थॉम्सनने एक कन्क्लूड केलं, आणि ते म्हणजे E/m, चार्ज बाय मास रेशो काढले सगळ्यांचे, आणि त्यांनी सांगितलं की E/m रेशो इज सेम फॉर ऑल मटेरियल. सो जे कॅथोड रेज येतं ते कॅथोड रेला एक मस्त नाव द्या, आणि ते नाव म्हणजे इलेक्ट्रॉन. ओके, फायनली बेटांनो ये चीज जे थॉम्सनने क्लिअर करा आधी की कॅथोड रेज ज्यांना आपण म्हणतो की जे कॅथोडच्या साईडला निघतात आणि ऍनोडच्या साईडला जातात, ते कॅथोड रेज दुसरं तिसरं कोण नसून प्रत्येक एलिमेंट मध्ये प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन आहे. कोण आहे? इलेक्ट्रॉन. मस्त इलेक्ट्रॉन, प्रत्येक एलिमेंट मध्ये प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन. ओके सर, अजून एक भारी गोष्ट सर, स्पेसिफिक चार्ज काढायला विचारतात एक्झाम मध्ये. सर स्पेसिफिक चार्ज कसा काढायचा? चार्ज अपॉन मास असं काढायचं बेटानो, चार्ज अपॉन मास. छान. ओके सर, इलेक्ट्रॉनचा चार्ज 1 घ्यायचा का सर? -1 वगैरे? हा डन. चार्ज फक्त 1 घेतला. मास किती घ्यायचं? मी सांगितलं बाळांनो, प्रोटॉनचं मास एक्झॅक्टली सांगायचं तर 1837 टाइम्स इलेक्ट्रॉन असतं. हो की नाही? मग इलेक्ट्रॉनचं मास सर असं घेऊ शकतो का? 1/1837. 1 कुठून आला? अरे प्रोटॉनचं मास 1 घेतलं, डन, म्हणून आलं हे. मग हे इथं जर पुट केलं तर 1/1837, तर सर स्पेसिफिक चार्ज किती येईल? 1837 वरती जाईल. हा आला स्पेसिफिक चार्ज. कुणाचा सर? इलेक्ट्रॉनचा. बाप रे, एवढा मोठा? होय होय. एवढा मोठा? होय होय. एवढा मोठा? होय होय. डन बेटानो, ये स्पेसिफिक चार्ज आहे. स्पेसिफिक चार्ज कसा करायचा? सर चार्ज अपॉन मास. सिंपल सा बंडा. क्लियर व्हा. चलो फास्ट लेते. डन. आणि मी गेलो पुढं.
पुढच्या मध्ये बाळांनो म्हणलं जसं बाळांनो इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली सेम तोच कॉपी पेस्ट वाला एक्सपेरिमेंट अँड दॅट इज डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. फक्त हे कोणी केली बाळांनो? सो साइंटिस्ट का नाम दिया है युगेन गोल्डस्टाइन. हा सर तेच हँडसम वाले. डन डन डन. कुठं राहायचे हे सायंटिस्ट? जर्मनीला. सर ह्या एक्सपेरिमेंट त्या एक्सपेरिमेंट काय चेंज आहे? याच्यामध्ये बाळांनो फक्त परफोरेटेड कॅथोड घेतला होता. परफोरेटेड कॅथोड. सर परफोरेटेड कॅथोड म्हणजे काय? सर असा घेतला होता कॅथोड की ज्याच्यामध्ये असे होल 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 बिळे येतात. डन. आणि हे हिवाला रेड होत हे मी तुला असं दाखवतो इकडनं कसं. हे ना असं 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 इकडे 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 असं असं सरळ करो असं असं आणि हे असं करून इथं ठेवलंय. येस ये वाला ये 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 हे असं एरवेटांना असं 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 आणि हे तुला असं उभं करून दाखवलं तर ते असं दिसतंय गोल. त्याच्यात होल येतात. इथं दिसत असेल तिथे छोटे छोटे होल येतात. फिर ये कौन है सर? हमें ठीक से बताओ. सर इथं 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 हा परफोरेटेड कॅथोड घेतला. हा एनोड. एनोडवरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. कॅथोडवरती कोणता चार्ज? निगेटिव्ह. ह्याच्यात एअर लो प्रेशर ठेवलाय. इकडे रेड ग्लो त्यांनी दाखवलंय बेटा. ही आहे डिस्चार्ज ट्यूब मगाच्या सारखेच. हाय व्होल्टेज बॅटरी. हे व्हॅक्युम. इथं 10,000 ते 20,000 एवढं व्होल्टेज बेटानो म्हणजे लय जास्त व्होल्टेज असणार बॅटरी बेटानो. इकडनं असं हाय व्होल्टेज लावलं की ह्याच्यामध्ये आता त्यांनी कंपल्सरी हा गॅस भरलाय. कोणता? हायड्रोजन गॅस. पाठीमागच्या केसमध्ये त्यांनी गॅस वेगळा बदलून मी दाखवला होता. या केसमध्ये फक्त हायड्रोजन गॅस ठेवलाय. मग झालाच बाळांनो इकडे हायड्रोजन गॅस मध्ये प्रेझेंट होता. तिकडनं कोण आले बाळांनो? हायड्रोजन गॅस वरती इकडनं आले कॅथोड रेज. कोण आले? कॅथोड रेज. आणि कॅथोड रेजनी हायड्रोजनला मारायला सुरुवात केली. आता हायड्रोजन कसा होता बघ बाहेर? हायड्रोजन मध्ये न्यूक्लियस आणि त्याच्या साथ एक इलेक्ट्रॉन. मग इकडनं कॅथोड रेज आले. कॅथोडने या इलेक्ट्रॉनला मारलं आणि 2 इलेक्ट्रॉन इकडे निघून गेले बेटा. किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन निघून गेले. आता 2 इलेक्ट्रॉन निघून गेले तिथं राहिलं कोण बाळांनो? फक्त न्यूक्लियस राहिला. आणि न्यूक्लियस वरती कोणता चार्ज आहे? सर पॉझिटिव्ह. मग इथं पॉझिटिव्ह चार्ज जर मध्ये असेल सर तर तो कुठल्या साईडला जाईल? निगेटिव्ह चार्ज तिकडे आणि पॉझिटिव्ह चार्ज इकडे. तर कोणत्या साईड जाईल? त्या साईडला जाईल सर. त्या साईडला निगेटिव्ह चार्जला. आणि तो तिकडे गेला. परफोरेटेड होतं ना ते बीड त्याच्यामधनं असं आतमधनं गेला बाळांनो. ओके. आणि पलीकडला जायला रेड रेड वाला फ्लोरसन्स दाखवला. रेड रेड वाला. हे जे काही रेज होते या रेजला त्यांनी नाव दिलं बाळांनो एनोड रे. हे बिळात न जात होते म्हणून त्यांना नाव दिलं होतं कॅनल रेज. ते नसतं का कॅनल असतो गावातनं. हा कॅनल रेज. याला त्यांनी नाव दिलं होतं पॉझिटिव्ह रेज. असे वेगवेगळे नाव दिले बाळांना. या स्टोरी बेटानो असंच सांगतोय की तुला मज्जा येईल. पुढच्या वेळी चॅप्टर शिकशील. प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन कुठं आला कोणत्या साईडने गोष्टी केला असे एक्सपेरिमेंट वगैरे होते. आणि या साईड जाऊन रेड वाला फ्लोरसन झाला. हा आणि असं जगाला समजलं की हा कोण आहे? प्रोटॉन. सो प्रोटॉन इथं लिहितो बाळांनो एनोड रेज इज इक्वल टू प्रोटॉन असतो. पण 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 फक्त इन केस ऑफ हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस कारण हायड्रोजन एकमेव असा माणूस आहे ज्याच्याकडनं जर एक इलेक्ट्रॉन काढला तर अख्खाच्या अख्खा प्रोटॉन राहतो म्हणजे पॉझिटिव्ह राहतो. तिथं दुसरा कुठला गॅस असेल तर तो गॅस मधून जर एक इलेक्ट्रॉन काढला तर इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन असे फार जास्त राहू शकतात. म्हणून एनोड रे इज इक्वल टू प्रोटॉन म्हणतात पण ते फक्त हायड्रोजन गॅसच्या केसमध्ये. डन. सर याचा स्पेसिफिक चार्ज काढून दाखवाल का? ये इकडे वाचल. स्पेसिफिक चार्ज इज इक्वल टू सर वरती काय घ्यायचंय? चार्ज. खाली काय घ्यायचंय? मास. अरे वा किती आला सर? 1. हा 1 1 1 1. सो स्पेसिफिक चार्ज प्रोटॉनचा किती आला? 1. सर इलेक्ट्रॉनचा किती आला? 1837. वाव मस्त. थँक्यू सो मच. चलो पुढे चाललो आणि जगाला हे 2 गोष्टी सापडल्यानंतर आदरणीय जे थॉम्सन सर यांनी ऍटॉमिक मॉडेल सांगायला सुरुवात केली. ऍटॉमिक मॉडेल म्हणजे कळतं का? ऍटम कसं आहे हे सांगणारं मॉडेल आहे की नाही? ए मॉडेल इकडे. सो ऍटॉमिक मॉडेल सांगतायत. कोण सांगतायत? जे थॉम्सन सर सांगतायत. ओके डन. समजून घे बेटा सर पस्त घे. जे थॉम्सनचं ऍटॉमिक मॉडेल. सो फार आनंद येतो हे सांगताना. त्यांनी मस्तपैकी सांगितलं बाळांनो की ऍटम गोल आहे म्हणे. जगात फर्स्ट पर्सन की जे सांगणार आहे की ऍटम गोल आहे बाळांनो ते जे थॉम्सन होते. मला कधी कधी प्रश्न पडतो की त्यांना कसं काय कळलं असेल की ऍटम गोल यार. मला असं वाटतं ते म्हणले असतील की चंद्र गोल आहे, पृथ्वी बी गोल आहे, सूर्य बी गोल आहे. सर गोल नाही आहे. इमॅजिन कर ना 2 मिनिटं. छान. सो चंद्र गोल, पृथ्वी गोल, त्याच्यानंतर सूर्य गोल, तिचा चेहरा पण फार गोल गोल म्हणून त्यांना असं वाटलं असेल मे बी ऍटम बी गोल गोल. मग ते म्हणले होते की ऍटम असा गोल 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 आहे आणि त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन असे रोवले गेलेले आहेत, एम्बेडेड येतात. डन 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 डन. याच मॉडेलला त्यांनी नाव दिलं बाळांनो. कोणतं मॉडेल? कलिंगड मॉडेल. ओके सर कलिंगड नका ना म्हणू सर, वॉटरमेलन म्हणा. बरं वॉटरमेलन मॉडेल.
यालाच बाळांनो त्यांनी अजून पण नाव दिलं, एक भारी नाव दिलं, काय रे, प्लम पुडिंग. असला केक असतो है की नाही, देखा होगा तो आनंद आहे, प्लम पुडिंग मॉडेल. अजून एक भारी बाळांनो त्यांनी सांगितलं होतं की जे मी म्हणायचो बाळांमध्ये, त्यांनी असं सांगितलं होतं खीर बदाम मॉडेल, खीर बदाम मॉडेल. हे मी म्हणलो होतं बाळांनो. ओके, हे ऍक्च्युली दोन नावं बुक मध्ये सांगितले होते. एक कलिंगड म्हणजे वॉटरमेलन मॉडेल, प्लम पुडिंग मॉडेल. हे कलिंगडासारखं दिसतंय बघ ना, कलिंगड कट केलं, या सगळ्या कोण येतं, बिया, आणि तो बाकी सगळ्या रेडवाला पार्ट आहे. बाकी सगळ्या रेडवाल्या पार्टला म्हणायचं बाळांनो पॉझिटिव्ह पार्ट. ओके, आणि इलेक्ट्रॉन म्हणजे बाळांनो इलेक्ट्रॉनच. डन. आणि ते म्हणले होते की हा ऍटम जो आहे ना, तो ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. कसं आहे, न्यूट्रल 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 न्यूट्रल. सर न्यूट्रल म्हणजे जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन ना. हा का, कारण प्रोटॉन होती पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन होती निगेटिव्ह चार्ज. जेवढे प्रोटॉन तेवढे न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन जर घेतले तरच ऍटम न्यूट्रल राहू शकतो. सो ये ते पहिले वाले आदमी कोण, जे थॉम्सन सर, ज्यांनी जगाला सांगितलं ऍटम असा असू शकतो. ऍटम गोल आहे, त्याच्या आतमध्ये बाळांनो तो भरीव आहे पूर्णपणे. अजून भारीवाली गोष्ट ती म्हणजे भरीव 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 एकदम असा सॉलिड वगैरे प्रकारचा आहे, असं त्यांनी सांगितलं जे थॉम्सन. डन. चला पुढचे सायंटिस्ट काय सांगतात ऐकूयात. डन. मग मी आलो पुढच्या सायंटिस्ट कडे. तर पुढच्या सायंटिस्ट बाळांनो रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ऍक्च्युली हा एक्सपेरिमेंट त्यांच्या कंपनी मधल्या त्यांच्या काहीतरी समथिंग फेलो जे स्टुडंट होते त्यांनी तो घेतलाच बाळांनो. पण छान आदरणीय क्रेडिट आहे रुदरफोर्ड सरांना. अर्नेस्ट रुदरफोर्ड असं त्यांचं नाव आहे. सो डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस 1911 साली झाली. ओके, कन्सेप्ट काय आहे गोष्टी समजायला बाळा मी इकडं. त्यांनी काय केलं, या साईडला रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स घेतलाय. हो इथे इथे इथं ह्या बॉक्समध्ये ठेवलाय रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स. इथून असं रेडिएशन बाहेर पडतात. अल्फा पार्टिकल गेटिंग स्कॅटर्ड. मग त्यांनी ते एक स्लिट लावली आहे, स्लिट इथे आडावेत आणि एकच फक्त लावलेलं इथूनच जावे ते असं डान डान. सो बीम ऑफ अल्फा पार्टिकल इथे गेले. ही आहे थिन गोल्ड फॉईल. कोणत्या कलरची रे, गोल्ड गोल्ड गोल्ड. सर कोणत्या कलरची म्हणजे गोल्ड ज्या कलरचं असतं त्या कलरची, येल्लोइश येल्लोइश. आणि ही बाळांनो ही यू शेप वाली ही आहे फ्लोरसन स्क्रीन झिंक सल्फाईडची. सर मगासपासून तुम्ही फ्लोरोसंट म्हणतात पण कळलं नाही. अरे बाळा अशी स्क्रीन ज्याच्यावरती काही पडलं की ते चमकतं त्याला म्हणतात फ्लोरोसंट स्क्रीन, फ्लोरोसंट स्क्रीन. आणि त्यांना असं काही दिसलं तर त्यांना असं काय दिसतं बाळांनो की जेव्हा हे अशा थिन गोल्ड फाईलवरती त्यांनी इकडनं अल्फा पार्टिकल रेज सापडल्या तर मॅक्झिमम रेज असे गेलेत बेटांनो, मॅक्झिमम रेज असे गेलेत. कसे, स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन. काही रेज इकडे गेलेत सर, काही रेज इकडं, काही रेज या साईडला आलेत, काही रेज, आणि फार कमी या साईडला आलेत, फार कमी या साईडला. आणि चुकून एखादा वगैरे रिबॉन्ड वगैरे झालेला आहे. डर अशा काहीतरी गोष्टी झाल्या. हे झाल्यानंतर त्यांनी काय अंदाज काढला माहिती का. ओके, ते म्हणले इमॅजिन करा हा गोल्ड आहे, तर गोल्डच्या आतमध्ये त्याचे पण ऍटम असतील ना सर, 100% त्याचे ऍटम असतील. आणि त्याचे ऍटम असतील तर आम्ही काय करतोय, एका साईडनी अल्फा पार्टिकल मारतोय, अल्फा पार्टिकल टिचूक मारतोय, टिचूक मारतोय, टिचूक मारतोय, टिचूक मारतोय, टिचूक मारतोय. मग लागा नाही कस काय कुठं. ओके, मॅक्झिमम रेज कसे चाललेत बाळांनो, अनडिफ्लेक्टेड. मॅक्झिमम रेज कसे चाललेत, अनलिफ्टेड. बाळांनो चल, मॅक्सिमम रेज, मॅक्सिमम सगळ्यात जास्त रेज कसे चाललेत, अनडिफ्लेक्टेड. अनडिफ्लेक्टेड म्हणजे कळतं का रे, डिफ्लेक्ट न होता. 12वी परीक्षा झाल्यानंतर मी अजिबात डिफ्लेक्ट न होता व्यवस्थित सरळ राहून मी सीईटी क्रॉसचा अभ्यास करत आहे. मी चॅटिंग नाही करते, मी तिकडं नाही जाते, मी इकडे नाही जाते, अशावाल्या गोष्टी नाही करते. मी अनडिफ्लेक्टेड पर्सन आहे. मॅक्झिमम रेज कसे चाललेत, अनडिफ्लेक्टेड. दुसरं बाळांनो सर काही फ्यू रेज येतात, फ्यू रेज ते बेड झाले सर. कुठल्या अँगलनी, अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल म्हणजे बाळ लेस दॅन 90 वाला अँगल आहे की नाही. सो लेस दॅन 90 अँगलनी ते डिफ्लेक्ट झालेत. आणि व्हेरी फ्यू, फारच कमी होते, फार कमी होते ते या वाल्या अँगलनी गेले. कोणत्या, ऑप्ट्यूज अँगलनी. ऑप्ट्यूज अँगलनी म्हणजे ग्रेटर दॅन 90 वाल्या अँगलनी. म्हणजे काही रेज होते की जे रेज आले 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 आणि टिचूक इथं कशाला तरी लागले आणि असे बेंड झाले. वाव. टिचूक असे कशाला तरी लागले आणि बेंड झाले. वाव. आणि असं चांगला जोरात लागला असेल तर वाव या साईडला बी आले. डन. मग याच्यावरून त्यांना हे कळलं की अरे ऍटम एक तर गोष्ट यार की जो कोणी ऍटम असणार आहे तो ऍटम असा तरी 100% फिक्स आहे. काहीसा आणि तो म्हणजे ऍटम हॉलो आहे. अगोदर कोण सांगितलं, जे थॉम्सन सर म्हणले ऍटम भरीव आहे. ते म्हणले नाही 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 राव, असे आरपार जातात म्हणजे ऍटम हॉलो असावा. आणि काहीतरी आहे जे फार जड आहे, जे ऍटमच्या आतमध्ये काहीतरी फार 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 जड आहे. आणि ते जे जड आहे का त्याला त्यांनी नंतर नाव दिलं. काय नाव दिलं, न्यूक्लियस. न्यूक्लियस जगाला सांगणारा पर्सन कोण बेटांनो, अर्नेस्ट रुदरफोर्ड. की जे आणि ज्यांचे स्टुडंट, ज्यांचे कंपनीवाले पर्सन, त्यांनी सांगितलं जगाला की बाळांनो की ऍटम जो आहे तो ऍटम भरीव नाहीये, ऍटम हॉलो आहे, हॉलो पोकळ आहे, पोकळ. आणि त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. डन क्या, चलो सर छान.
मग त्यांनी ऍटॉमिक मॉडेल दिलं स्वतःच. आता ऍटॉमिक मॉडेल ऐका बा. ते काय म्हणले, ते म्हणले की ऍटमच्या सेंटरला एक सेंटर ऑफ ऍटमला एक माणूस आहे, त्याला नाव दिलं त्यांनी न्यूक्लियस. बारसं केलं, नाव दिलं न्यूक्लियस. डन. आणि त्याच्यावरती हवाला चार्ज. कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. मग त्या पॉझिटिव्ह चार्ज मध्ये तिथं कोण राहत असणार? ऑब्व्हियसली प्रोटॉन राहत असणार. हा, डन. मग त्यांनी सांगितलं साईज ऑफ ऍटम आहे 10⁻10 मीटर. 10⁻10 मीटर. साईज ऑफ न्यूक्लियस आहे 10⁻15 मीटर. ओके. ते म्हणले ऍटम फुटबॉलच्या ग्राउंड सारखा आहे आणि न्यूक्लियस फुटबॉल सारखा. म्हणजे विचार कर, एवढं मोठं फुटबॉलचं ग्राउंड आहे आणि किती ते नाही का फुटबॉल ठेवला, खावाला फुटबॉल ठेवलाय. तर हा फुटबॉल म्हणजे न्यूक्लियस, आणि ते अख्खं वाला जे काही फुटबॉलचं ग्राउंड आहे का, ते कुणासारखं आहे? ते ऍटम सारखं आहे. म्हणजे सर्व का लयच भारी झाला काही. म्हणजे हा न्यूक्लियस जो आहे, त्या न्यूक्लियसची साईज किती आहे सर? 10⁻15 मीटर. सर यालाच फर्मी मीटर म्हणलं चालेल का? मग चालतंय की. आणि सर ऍटमची साईज, ऍटम तर मोठा आहे ना, हा वाला ऍटम आहे सर, हे वाला न्यूक्लियस आहे, हा वाला ऍटम आहे, हा वाला न्यूक्लियस आहे. मग ऍटम साईज जास्त असेल ना सर, 10⁻10. ओके सर, जास्त आहे का कमी आहे? सर 10 कमी आहे ना. अरे मायनस मध्ये चाललंय ना बे. चल, इसको एमस्ट्रॉंग बोलेंगे. डन. शाळेत शिकला का नाही? सो हे एमस्ट्रॉंग आहे. डन. न्यूक्लियसची साईज झाला. ते म्हणले ऍटम इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे, म्हणजे जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. छान. ते म्हणले इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. वाव, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व. हे बघ, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि सोलार सिस्टीम मॉडेल सारखं. सोलार सिस्टीम मॉडेल आठवली का? हा आहे न्यूक्लियस, हे आहेत इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस कोणासारखा घ्या? सूर्यासारखा, सन की तरह. आणि बाळांनो, हे जे काही इलेक्ट्रॉन इथं जे फिरतात का, ते इलेक्ट्रॉन कोणासारखे येतं? ते प्लॅनेट सारखे येतं, असं त्यांनी सांगितलं. म्हणून त्या रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे, दॅट मॉडेल इज नोन एज काय? सोलार सिस्टीम वालं मॉडेल. त्याला सोलार सिस्टीम ॲटॉमिक मॉडेल पण म्हणले. त्यांनी सांगितलं होतं न्यूक्लियस सन सारखा आहे आणि इलेक्ट्रॉन प्लॅनेट सारखे येतं. प्लॅनेट म्हणजे इलेक्ट्रॉन, सन म्हणजे न्यूक्लियस. काय थोडासा. डन. क्लिअर का? चल पुढे जाऊयात बाहेर. मस्त मजेशीर पुढे आलो. आणि मी म्हणलं आता जगाला वेळ झाली बाळांनो न्यूट्रॉन डिस्कवरायची. आतापर्यंत न्यूट्रॉन सापडलाच नव्हता सर. डिस्कवरी ऑफ सर प्रोटॉन झालता सर, इलेक्ट्रॉन झालता. आता न्यूट्रॉन सापडला. न्यूट्रॉन ऍक्सिडेंटली सापडला. आपले ग्रेट वाले सायंटिस्ट, जे सायंटिस्टचं नाव होतं टीचुक, त्या सायंटिस्ट होतं डिस्कवर्ड बाय जेम्स चॅडविक. फ्रॉम कोणती कंट्री सर? युकेचे होते. आर्टिफिशियल ट्रान्सपोर्टेशन रिएक्शन काहीतरी असते. बर, मी तुला एक गोष्ट छान सांगतो, समजून घे मस्त. एक असतं बाळांनो अल्फा पार्टिकल. सर अल्फा पार्टिकल म्हणजे असलं ना? हो सर. काय असतं सर ते असतं न्यूक्लियस ऑफ हेलियम. सर हेलियम ऍटमचा न्यूक्लियस म्हणजे सर मला माहिती आहे, हेलियमचा ऍटम असतो, त्याचा ऍटॉमिक नंबर 2 असतो, वजन 4 असतं. ओके. म्हणजे सर असं असणार, आतमध्ये 2 प्रोटॉन असणार, 2 न्यूट्रॉन असणार, असं न्यूक्लियस मध्ये असणार, आणि बाजूला 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन जर काढून टाकले, काय टाकले, तर हा बाण जो काढलाय सध्या तो कोण आहे सर? तो हेलियमचा ऍटम आहे. मग हेलियमचा न्यूक्लियस दाखवा ना सर. 2 इलेक्ट्रॉन काढून टाका सर, 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन. ये कोण आहे सर? सर हा हेलियमचा कोण आहे? न्यूक्लियस आहे. आणि हेलियमचा न्यूक्लियस कसा रिप्रेझेंट करणार सर? सर हेलियम घेणार, त्याच्यावरती 2+ चार्ज आणणार. हा, 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणून 2+ चार्ज का? गॉट इट. सो इथून पुढं मी तुम्हाला म्हणलं अल्फा पार्टिकल मारलाय. म्हणजे तू काय म्हणणार सर? हेलियम 2+. 2 इलेक्ट्रॉन हेलियम मधनं काढून टाकले की तो बनतो अल्फा पार्टिकल. तर असा अल्फा पार्टिकल मारा था आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन रिएक्शन मध्ये. हे बाळांनो समजून घ्यायला बघा कसं होतं. हे ऍक्च्युली होतं बाळांनो, घेतला होता त्यांनी बोरॉन आणि घेतला होता बेरिलियम. हे बोरॉनचा ऍटॉमिक नंबर 511. इसके ऊपर मारा हेलियम, अल्फा पार्टिकल टीचुक. ये बाळांनो बोरॉन 4 9. इसके ऊपर मारा अल्फा पार्टिकल He2+, 2,4. चल बेटा बेरीज करायला. वरची बेरीज कर, खालची बेरीज कर. डन. सर 2 आणि 4 किती? 6. मतलब ये बनेगा कार्बन चा ऍटॉमिक नंबर 12. ओके. 9+4 किती झाले सर? 13. अरे वा, इथं 12च येतं, म्हणजे एक काहीतरी राहिलं. वाव, असं सापडलं होय न्यूट्रॉन. बर, इथं सर 5+2 सर 7 म्हणजे नायट्रोजन म्हणजे 14. वाव. पण सर मग 11 आणि 4 किती येतं? 15 म्हणजे एक बाकी आहे. ओके. सो ये जो है ये मिला है दुनिया को कौन? न्यूट्रॉन. और ऐसा न्यूट्रॉन दुनिया को पता चला.
म्हणजे त्यांनी काय केलं, बेरिलियम बोरॉन सारखे एलिमेंट वरती अल्फा पार्टिकल मारले तर त्यांना नवीन एलिमेंट बनला. ही आर्टिफिशियल ट्रान्सपोर्टेशन रिएक्शन म्हणजे एखाद्या एलिमेंट वरती अल्फा पार्टिकल मारून नवीन एलिमेंट बनवण्याची प्रक्रिया असते, प्रोसेस असते. त्याच्यामध्ये नवीन एलिमेंट डायरेक्टली बनला पण त्यासोबत काहीतरी वजन निघून गेलं की ज्याच्यावर कोणताही चार्ज नाही, काही नाही, पण वजन होतं. तो वाला पर्सन कोण होता? तो वाला न्यूट्रॉन होता. आणि असा जगाला सापडला न्यूट्रॉन, त्याच्यावरती चार्ज नाही. मग ठेवायचा कुठे बाई? ठेवायचा कुठे? त्यात काय एवढे, द्या न्यूक्लियस मध्ये ठेवून द्या. मग बाळांनो आतापर्यंत रुदरफोर्ड पाठीमाग सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं बाळांनो की न्यूक्लियस कसा आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे. आता त्यात न्यूट्रॉन टाकला आणि बाजूला कोण फिरतायत? इलेक्ट्रॉन. ऐसा वाला एटम है, ऐसा स्ट्रक्चर ऑफ एटम, या भी दुनिया को पता चला है. कळलं का? चल पुढे बेटा, मस्त मजेशीर, थँक्यू. आणि मी चाललो पुढच्या गोष्टीकडे. तर चला इथे बाळांनो सो हमने स्टार्ट किया इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय असतं बघा बेटा. काही काही टीचर मस्त इथून टॉपिक स्टार्ट करतात पण तुला बेसिक माहित असावं, है की नाही? तो फार बेसिक पासून गोष्टी शिकतोय असं मला कळलंय म्हणून सांगतो बाळांनो. ये जो है ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन है. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाळांनो ही वर्च्युअली फील्ड दिसली, ये मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेशन हे दिसली, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे बाळांनो एक फील्ड अशी 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 डान्स करते आणि दुसरी फील्ड अशी 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 डान्स करते. सो ही फील्ड अशी जाते, अशी 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 जाते बेटा. सो ये वाली जो फील्ड होती है बेटा, मी डान्स तय करत आहे, मी दाखवतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कसे जातात. सो हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाळांनो याच्यामध्ये बाळांनो काही टर्म्स येतात की ज्या टर्म त्या वेव्हच्या स्वरूपात तुला जाणून घ्यायचे. ही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर जातात आणि ही आहे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. म्हणजे तिकडे चालली वेव्ह. अरे वेव्ह कुठं? इकडे 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 पोरं सकवतायत. य चल बा, मग याच्यामधल्या काही टर्म सांगायच्यात मला तुला. मला सांगायचंय वेव्ह लेंथ, फ्रिक्वेन्सी, वेलोसिटी, वेव्ह नंबर, अँप्लिट्यूड, टाइम पिरियड काय असतं. तर चल फार संप बेटांना. वेव्ह लेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा. ओके, वेव्ह लेंथ म्हणजे सर फार अवघड असतं. वेव्ह ची लेंथ म्हणजे वेव्ह लेंथ म्हणजे सर जिथून सुरुवात झाली तिथपर्यंत वेव्ह ना, म्हणजे असं ना सर, असं असं ना, एक वरती क्रस्ट खाली ट्रप, डन, ही झाली वेव्ह. याची लेंथ घेतली की वेव्ह लेंथ. नाही सर आम्हाला असं आवडत नाही अजिबात. ओके, मग बाळांनो याच्या क्रस्ट पासून याच्या क्रस्ट पर्यंत जे अंतर असतं दॅट इज वेव्ह लेंथ, किंवा याच्या ट्रप पासून याच्या ट्रप पर्यंत जे काय अंतर असेल ते असते वेव्ह लेंथ. ते असते वेव्ह लेंथ, आहे की नाही? वेव्ह लेंथ, वेव्ह ची लेंथ, डन. दुसरं काय बेटांनो? सो दुसरं आहे सर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला काय बोलतात? एफ बोलतात. काही टीचर असा नो काढतात, है की नाही? असे वेगवेगळे सिम्बॉल काढतात. फ्रिक्वेन्सी काय असतं? एका सेकंदात किती वेव्ह बाहेर पडतात. सो एक पॉईंट असा ऑब्झर्व करायचा, असा कोणताही घ्यायचा एक पॉईंट, एक सेकंद ऑब्झर्व करायचा. एक सेकंदामध्ये त्या पॉईंट मधनं किती रेज बाहेर पडल्या, किती रेज बाहेर पडल्या, त्याला बोलायचं फ्रिक्वेन्सी बे, त्याला बोलायचं फ्रिक्वेन्सी. चल पुढे बघा व्हेलोसिटी. व्हेलोसिटी म्हणजे सी घेणार किंवा व्ही घेणार. व्हेलोसिटी तुला माहितीये सर, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अशा काहीतरी गोष्टी दिल्या होत्या सर, आम्ही बघितलंय सर लहानपणी. वेव्ह नंबर काय असतं सर? वेव्ह नंबर नो बार असतं. कसं काढतात सर? 1 अपॉन लॅम्बडा. अरे वा मस्त आहे की. एम्प्लिट्यूड काय असतं सर? एम्प्लिट्यूड असतं सर उंची किती आहे. ये इकडे चाल, यहाँ पे दिखता ऊंचाई है. हाइट ऑफ क्रस्ट इज नोन एज एम्प्लिट्यूड. हाइट ऑफ क्रस्ट इज नोन एज एम्प्लिट्यूड. किंवा डेप्थ ऑफ ट्रप, ये डेप्थ ऑफ ट्रप इज नोन एज एम्प्लिट्यूड. ते एम्प्लिट्यूड असतं. लास्ट वन सर टाइम पिरियड. ब्लॅक पेन आहे सर, नाही दिख रहा इधर. टाइम पिरियड. टाइम पिरियड काय असतं सर? सर 1 अपॉन फ्रिक्वेन्सी असतं. डन. ह्या छोट्या छोट्या वाल्या गोष्टी तुला लक्षात ठेवायच्यात. वेव्हलेंथ सर, वेव्हलेंथ सर लॅम्बडा असतं सर, वेव्हची लेंथ, डिस्टन्स बिटवीन टू क्रस्ट अँड ट्रप. फ्रिक्वेन्सी काय असतं? एका सेकंदात किती वेव्ह जातात ती फ्रिक्वेन्सी असते. वेलोसिटी काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम सर. तुम्ही डिस्टन्स लिहिले, अरे थोडक्यात यार मान ना 2 मिनिटे की डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेम आहेत, हे की नाही? डन. पुढं वेव्ह नंबर नो बार 1 अपॉन लॅम्बडा असतं. वेव्हलेंथचा रेसिप्रोकल वेव्ह नंबर येतात. एम्प्लिट्यूड काय असतं? तो किती उंचीची, किती उंचीची आहे, किती डेप्थची आहे, त्याला बोलतात एम्प्लिट्यूड. पुढे टाइम पिरियड घ्यायचा 1 अपॉन फ्रिक्वेन्सी, किंवा फ्रिक्वेन्सी घ्यायचं 1 अपॉन टाइम पिरियड. ओके, कुछ भी चलेगा. कळलं का? थोडंफार 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 थोडंफार. डन. इथं काही फॉर्म्युले बाळांनो की ज्याच्यावरून क्वेश्चन बनतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणतो एक फॉर्म्युला बनवतो बाळांनो. मी म्हणलं हे बघ इकडे टिचूक 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 टिचूक. मी म्हणलं हा वाला फॉर्म्युला बघ. व्हेलोसिटी इज इक्वल टू काय होतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, है की नाही? असा वाला फॉर्म्युला होता तुझा. डन. मग मी म्हणलं व्हेलोसिटीला मी फी लिहितो किंवा सी लिहितो. चल सी लिहिला. आता डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, पण हे कुणाचं चाललंय? हे कुणाबद्दल चाललंय सर? हे वेव्हचं चाललंय. वेव्हचं डिस्टन्स, वेव्हचं डिस्टन्स, वेव्हचं डिस्टन्स, वेव्हची लेंथ म्हणजे काय असतं? वेव्ह लेंथ असते सर.
डिस्प्लेसमेंट मला मी काय लिहू शकतो, लॅमडा लिहू शकतो सर वेव्हलेंथ, आणि टाइम काय असतो सर टी. ओके, आत्ताच मस्त तुम्ही सांगितलं टाइम पिरियड काय असतो 1 फ्रिक्वेन्सी असतं. वा 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 वा. मग मी सर याला 1 च्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लिहू शकतो का, 1 च्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लिहू शकतो का? हो सर लिहू शकता तुम्ही. मग चला पुढे फॉर्म्युला बनला मी C इज इक्वल टू 1 च्या ठिकाणी लिहिला F आणि ते लिहिला लॅम्बडा. ओके, तो वो वाला फॉर्म्युला बना जहां से तेरे को क्वेश्चन दिखेंगे. सो C इज इक्वल टू F लॅम्बडा. C इज इक्वल टू F लॅम्बडा. मी ना बाळा ज्यावेळेस शिकवायचो ना त्यावेळेस एका लेकराने मला सांगितलं, म्हणजे सर आपण याची ना असं ट्रिक बनवूयात ना, आणि ते ट्रिक बनवल्यानंतर आपण लक्षात ठेवा त्याला. तो म्हणला असं लक्षात ठेवा, याला म्हणायचं C म्हणजे छ आणि हा हे फ आणि हा हे लॅम्बडाचा ल. ओके, तर छाफाल. सो एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुला, छाफाल C इज इक्वल टू F लॅम्बडा, छाफाल C इज इक्वल टू F लॅम्बडा, 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 C इज इक्वल टू F लॅम्बडा. याच्यावरून क्वेश्चन आणणार वे, लक्ष द्यायचंय तुला. C इज इक्वल टू F लॅम्बडा, C इज इक्वल टू F लॅम्बडा. डन 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 डन. सर मग सर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ ह्या दोघांमध्ये रिलेशन कसलं असेल तर हे बघूनच तुला कळत नाही का, F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. जर फ्रिक्वेन्सी फार मोठी असेल तर वेव्हलेंथ छोटी असेल, जर वेव्हलेंथ फार मोठी असेल तर फ्रिक्वेन्सी छोटी असेल. सर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ कळलं नाही सर, अजून चांगलं कळवाल का सर, किंवा काहीतरी एक्झाम्पल घेऊन कळवाल का, चांगलं कळेल. ओके डन. तू चप्पल लक्षात ठेव बेटा, चप्पल लक्षात ठेव. ओके सर सँडल लक्षात ठेवलाय सर, नंबर बी लक्षात ठेवलाय सर, चप्पल नको सर, चप्पल म्हणजे फारच वेगळं वाटतं. C इज इक्वल टू एम लॅम्बडा आहे तो तर इकडे टिंग 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 टिंग. छापाला छापाला लॅम्बडा, लॅम्बडाचा लक्षात ठेवलाय, छापाला. डन. इकडे आता मला लक्षात ठेव चाल, क्लासिकल गाडी XUV इन माय रेंज. सर हे काय काय. ओके, एक छोटी सी ट्रिक थी जिससे हम याद रखते थे. हे आहेत कॉस्मिक रे, ये है बेटा नो गामा रे, हे आहेत बेटांनो एक्स रे, हे आहेत अल्ट्राव्हायलेट रे, हे आहेत व्हिजिबल रे, हे आहे इन्फ्रा रे, हे आहे मायक्रोवेव्ह रे, आणि हे आहेत रेडिओ. डन. और जैसे बहनों तू इधर से उधर जाएगा, टिंग 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 टिंग, चला 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 चला. जैसे जैसे हम आगे जा रहे बेटा, जस जसं पुढे चाललोय तसं सर लॅम्बडा वाढतोय. काय होतंय, लॅम्बडा वाढतोय. लॅम्बडा वाढतोय म्हणजे काय होते सर, वेव्हलेंथ वाढते, मग फ्रिक्वेन्सी काय होणार, कमी कमी होणार. सर थोडंफार दाखवाल का, म्हणजे वेव्ह कशी असणार, वेव्ह कशी असणार बाळांनो, पहिल्यांदा अशी 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 अशी, नंतर अशी लांबत लांबत आयु 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 असं होय. ओके, म्हणजे हे फार जवळ जवळ असतील ते म्हणणार फ्रिक्वेन्सी जास्त आहे. इथं फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम मॅक्झिमम इकडं. ओके, इकडं काय सर, इकडं सर वेव्ह लेंथ मॅक्झिमम आहे. ओके, आणि फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ एकमेकांना कशा असणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे चुकून कधी विचारलं की सांगा वेव्हलेंथ मॅक्झिमम कोणाची, तर मी म्हणले रेडिओ वेव्हज आहे की नाही, ते म्हणले फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम कोणाची, तर सांगशील कॉस्मिक रे. क्लासिकल गाडी XUV इन माय रेंज. ओके, म्हणजे मी गाडी घ्यायला गेलो, गाडीचं नाव होतं XUV आणि ती माझ्या रेंज मधली होती, म्हणून आपण लक्षात ठेवा. सो इतना याद रखना. और इसमें से सबसे इंपॉर्टेंट वाला फॉर्मूला वो वाला कौन सा, छप्पल. याद रखना याद रखना याद रखना. टिंग टिंग टिडिंग टिंग 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 टिंग. डन का. चल बाळांनो, छोटीशी गोष्ट तू लिहून घे. लक्षात ठेव चल. चलो आपण गेलो पुढे गेल्यानंतर मी म्हणलं चला ह्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वगैरे झाला असेल तर आता रुदरफोर्ड म्हणला होता बाळांनो की न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या सराउंड मध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन. पण ते इलेक्ट्रॉन बाळांनो मॅक्सवेलची थिअरी आली, मॅक्सवेलच्या थिअरीनुसार म्हणले की एखादा रिव्हॉल्विंग पार्टिकल असेल तर तो फिरता 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 चक्कर येऊन न्यूक्लियस मध्ये पडेल, आणि न्यूक्लियस मध्ये पडला तर ऍटम स्टेबल नाही राहू शकत. मग रुदरफोर्डला विचारलं सांगा ऍटम स्टेबल कसा, ते रुदरफोर्डला सांगता नाही आलं. सो हे होते रुदरफोर्डचे काय ड्रॉबॅक 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 झालते. मग बाळांनो हे सगळं क्लिअर करण्यासाठी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल दिलं आदरणीय नील बोर सरांनी.
बेस्ड ऑन क्वांटम थिअरी ऑफ रेडिएशन. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वाले पॉईंट. त्यांनी काही पोस्टलेट दिले बाळांनो, थोडंफार पोस्टलेट जर वाचले तर एकदम मजा यायला लागेल. ओके नाही, ते बघ सिंपल सिंपल गोष्टी म्हणतात. ते म्हणतात ऍटम हॅज अ सेंटर, आम्हाला माहितच आहे. न्यूक्लियस म्हणायचं त्याला, वेअर ऑल प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर प्रेझेंट, माहिती आहे आम्हाला. डन. अँड साईज ऑफ न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल, माहिती आहे आम्हाला. 10⁻⁻15 मीटर असते, ज्याला मास्टर फर्मी मीटर म्हणलं होतं. डन. चल, ते म्हणले होते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स ओनली इन फिक्स सर्क्युलर ऑर्बिट. ओके, मग माहिती आहे मला ते, हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये राहतात विथ अ फिक्स्ड एनर्जी अँड फिक्स वेलोसिटी. वाव, वेगळं काहीतरी सांगायला लागले बाळांनो. ते म्हणतात की फिक्स ठिकाणी फिरतात, आणि ते म्हणतात इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स ओनली इन दोज सर्क्युलर ऑर्बिट फॉर विच ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. h/2π. आणि याच्यावर मानणं त्यांनी ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम चा एक छोटासा फॉर्म्युला सांगितला होता, आणि तो होता nh/2π. काय होता? nh/2π. सो बोर ॲटॉमिक मॉडेल थोडंसं महत्वाचं. याच्यातले 5 फॉर्म्युले तुला पाठ करायचे. त्यातला पहिला वाला फॉर्म्युला बाळांनो, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला अँड दॅट इज nh/2π. कोणता? nh/2π. काय द्या? nh/2π. डन 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 डन. छान, थँक्यू सो मच. चला पुढे डायरेक्टली बाळांनो फॉर्म्युला दाखवतो मस्त पैकी. 5 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे माझ्यासोबत. किती? 5. सर पहिला कोणता? रेडियस ऑफ ॲटम. सर काय फॉर्म्युला असतो? रेडियस इज इक्वल टू 0.53 n² z एमस्ट्रॉंग. दुसरा फॉर्म्युला बाळांनो व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉनचा. काय सर फॉर्म्युला? सर Vn इज इक्वल टू 2.18 × 10⁻⁶ z/n. सर इथं z n² होतं ना, याच्या उलट आहे ना सर, z वरती आहे n खाली आहे. डन. मीटर पर सेकंड, याचं युनिट एमस्ट्रॉंग, याचं युनिट मीटर पर सेकंड. तिसरा सर फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी. चौथा फॉर्म्युला आहे सर पोटेन्शियल एनर्जी, आणि 5वा फॉर्म्युला आहे सर टोटल एनर्जी. सर त्याच्यातले सर फक्त कोणता एक लक्षात ठेवा तेवढं सांगा ना. टोटल एनर्जी लक्षात ठेव. कोणता? टोटल एनर्जी वाला. डन. काय फॉर्म्युला? -13.6 z²/n². इलेक्ट्रॉन वाला व्होल्ट. मी बाळांनो इथे 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 सांगतो, फार सिंपल बेटानो. हे 2-3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, त्यातल्या ही गोष्ट. चल, पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा रेडियसचा. कसं लक्षात ठेवायचं सांगा ना सर? 0.53 n²/z एमस्ट्रॉंग. पहिला वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दुसरा फॉर्म्युला सर व्हेलॉसिटीचा. कसा लक्षात ठेवायचा सर? 2.18 × 10⁻⁶ हा कॉन्स्टंट असतो, हा z वरती घे, z/n मीटर पर सेकंड. तिसरा सर डायरेक्ट टोटल एनर्जीचा लक्षात ठेव. काय होता? -13.6 z²/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. आन्सर कशात लिहायचं? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मग झालाच बाळांनो, हे जे टोटल एनर्जी आहे आणि कायनेटिक एनर्जी आहे बेटांनो, कायनेटिक एनर्जी टिचूक कायनेटिक एनर्जी. तर टोटल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोन्हीचे फॉर्म्युले सेमच होतो. सेमच होतो, फक्त थोडासा फरक आहे. काय? एक ठिकाणी मायनस आणि एक ठिकाणी मायनस नाही. मग इथं लावला बाळांनो मायनस. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी असतं. ओके. आन्सर पोटेन्शियल एनर्जीचा जर तुम्ही निम्म केलं ना सर, या पोटेन्शियलचा फॉर्म्युला जर तुम्ही 2 ने डिवाइड केला तर ह्या 2 ला 2 कॅन्सल होईल. बाकीचा कोणाचा फॉर्म्युला आहे? टोटल एनर्जीचा. सो मी म्हणलं ये इम्पॉर्टंट लाईन है, इम्पॉर्टंट लाईन आहे. ओके. मी म्हणलं चल 3 फॉर्म्युला पाठ कर फक्त. 3, 5 पण नाही, 3 सर. कोणकोणते? सर पहिला रेडियसचा. काय? 0.53 n²/z एमस्ट्रॉंग. दुसरा व्हेलॉसिटीचा 2.18 × 10⁻⁶ z/n मीटर पर सेकंड. आणि तिसरा बाळांनो टोटल एनर्जीचा. काय? -13.6 z²/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दोन्ही सेमच असतो, फक्त मायनस लाव. आणि टोटल एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी निम्म करून टाक. खतम. डन. हे फॉर्म्युले झाले. इससे ऊपर मैं क्वेश्चन दिखाने जा रहा. टिल्लो चलो. टिंग 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 टिडिंग 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 टिडिंग. डन 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 डन. चलो आगे वाली दुनिया में आपका स्वागत है. और यहाँ पे हम निकालेंगे टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth शेल ऑफ हाइड्रोजन एटम फॉर n इज इक्वल टू 1. अरे वा, छान सर, मस्त वाला क्वेश्चन आहे. आणि याच्यातल्या काही व्हॅल्यू तुला लक्षात पण ठेवायच्यात. ते म्हणले टोटल एनर्जी काढा. मग टोटल एनर्जी वाला फॉर्म्युला लावला सर. काय फॉर्म्युला टोटल एनर्जीचा सर? -13.6 z²/n². आणि जे आन्सर येईल ते लिहिणार मी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. पहिल्यांदा काय सांगितलं सर? ते म्हणतात पहिल्यांदा n इज इक्वल टू 1 घ्या. आणि हायड्रोजन एटम साठी येतं z इज इक्वल टू 1 आहेच. इथं लिहितो बाळांनो, जे बोर मॉडेल आहे ते बोर मॉडेल इज ऍप्लिकेबल फॉर सिंगल इलेक्ट्रॉन वाला एटम.
ते सिंगल इलेक्ट्रॉन ऍटम आणि आयन साठीच ऍप्लिकेबल आहे. ओके, फक्त सिंगल इलेक्ट्रॉन ऍटम आणि आयन साठी. मग सर चला ना सर, टोटल एनर्जी सांगा कशी येईल. -13.6 झेड स्क्वेअर म्हणजे सर 1 स्क्वेअर. सर एनची व्हॅल्यू किती आहे 1, 1 स्क्वेअर. हा आन्सर कशात येईल इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे सर टोटल एनर्जी पहिल्या शेलची किती आली -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय सांगता सर, सेमच आहे का काय. ओके, तो जो कॉलम घेतला तेवढीच आली काय. डन, मस्त यार सर. म्हणजे आता सर झेडची व्हॅल्यू तीच ठेवायची ना 1, एनची व्हॅल्यू सर 2 टाकू 3 टाकू 4 टाकू असं करू ना सर. करू ना सर. डन डन डन. मग तसं केलं तर टोटल एनर्जी ऑफ सेकंड शेल येईल ना सर. मग टोटल एनर्जी ऑफ सर थर्ड शेल येईल ना सर. मग टोटल एनर्जी ऑफ फोर्थ शेल येईल ना सर. आणि टोटल एनर्जी ऑफ फिफ्थ शेल येईल ना. अशाच वाढत जातील ना. ओके सर, टोटल एनर्जी ऑफ सेकंड शेल काढली बेटानो, ती आलती 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. थर्ड शेलची आलती -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तू काढून बघ रे बेटानो. हा आलती -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. टोटल एनर्जी ऑफ फिफ्थ शेल आलती -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, छोटी छोटी. आणि सर जर असंच करत करत सगळ्यात शेवटी शेल घेतली इन्फिनिट शेल, तर त्याची एनर्जी किती येते 0. कसं काय सर सांगा ना. ए बेटा किती इन्फिनिट टाकणार. इन्फिनिटीचा स्क्वेअर किती असतो. इन्फिनिटी स्क्वेअर इन्फिनिटी असतो. कोणत्याही नंबरला इन्फिनिटी डिवाइड केला सर अंडा येतं ना 0. मग सर आपण असं म्हणू शकतो का, इकडे म्हणायला असं, हा न्यूक्लियस सर, ही त्याची पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, पाचवी शेल, 6वी 7वी 8वी, ही एन, ही इन्फिनिटी नंबरची शेल. तर जसं तुम्ही न्यूक्लियस पासून दूर 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 नाही का दूर 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 मी चाललो, तर इथे जाऊन एनर्जी किती होते 0. म्हणजे जसं तुम्ही न्यूक्लियस पासून दूर जातात एनर्जी काय होतीये, कमी होतीये का नाही. एनर्जी कमी होतीये का नाही, हो की नाही, कमी होतीये का नाही. अगोदर बघ ना किती होती 13, नंतर किती झाली 3, कमी झाली का नाही. अय शान्या, एनर्जी काय होतीये वाढतीये वाढतीये. आणि ज्यावेळेस बाळांनो त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी 0 होते, म्हणजे टोटल एनर्जी 0 झाली. याचा अर्थ बाळांनो आयोनायझेशन झालं. सर आयोनायझेशन म्हणजे तो इलेक्ट्रॉन घरातनं बाहेर जाऊ शकतो. आता आहे का नाही. पिरियोडिक टेबल चॅप्टर 1 क्लास तो आयोनायझेशन एंथैल्पी. अरे हा इलेक्ट्रॉन घरातनं बाहेर जाऊ शकतो. आता ये आयोनायझेशन हुआ. आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉन घरातनं बाहेर पडला. जर इलेक्ट्रॉनला घरातनं बाहेर जायचं असेल तर त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी एवढी करून घ्यावी लागते 0. ओके, अजून समजून घ्या. एखादा इलेक्ट्रॉन जर पहिल्या शेल मध्ये फिरत असेल तर त्याची एनर्जी किती आहे -13.6. आपल्या मराठीमध्ये बाळांनो मायनसला म्हणतात ऋण 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 म्हणतात. मायनस बोलतो ऋण 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 म्हणजे लोन, लोन म्हणजे कर्ज. थोडक्यात काय, हा इलेक्ट्रॉन जो पहिल्या शेल मध्ये फिरतोय ना त्याने न्यूक्लियस मधनं कर्ज घेतलेलं दिसतंय. किती कर्ज घेतलंय सर -13.6. ओके, म्हणजे पहिल्या शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतो त्याच्यावर कर्ज आहे किती 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि जोपर्यंत हा कर्ज फेडत नाही, जोपर्यंत कर्ज रिटर्न करत नाही, तोपर्यंत न्यूक्लियस जाऊ देत नाही बे त्याला. जर न्यूक्लियस म्हणेल तुला जायचंय का, मग माझं जे काही कर्ज घेतलंय, माझं लोन गेलंय, देऊन चाल. मग जेव्हा जेव्हा हा पहिल्या शेल मध्ये फिरणारा इलेक्ट्रॉन, तेव्हा त्याला कुणीतरी +13.6 जर दिलं तर त्याची एनर्जी किती होऊन जाईल 0. तर तो बाहेर हिंडायला जाऊ शकतो. ते नाही का आई जाऊ दे नावा, आई जाऊ दे नावा कामाला. नाही, जोपर्यंत तो सगळी कामं उरकत नाहीत, आमचं कर्ज फेडत नाही, तोपर्यंत जाऊ देत नाही. म्हणून जर एखादा इलेक्ट्रॉन पहिल्या शेल मध्ये फिरत असेल आणि त्याची चुकून आपल्याला विचारलं आयोनायझेशन एनर्जी सांगा फर्स्ट शेलची, तर मी सांगेल बाळांनो +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर कुणी पण यावाल्या इलेक्ट्रॉनला +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी आणून दिली तर हा इलेक्ट्रॉन फ्री होणार आणि फिरायला जाणार. ये, त्याची एनर्जी 0 होणार. म्हणजे तो इलेक्ट्रॉन फ्री होणार कुणाकडनं, न्यूक्लियस मधनं फ्री होणार. त्या न्यूक्लियसने सगळे इलेक्ट्रॉन बांधून धरलेत ना बे, अशी जम धरून धरलेत. कोणता वाला फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. टिल्लो डन. सो क्लिअर का थोडासा फंडा. चलो डन. मी आलो पुढे बेटांनो, आणि पुढे म्हणलं चला आपण स्टार्ट करू बेटांनो हायड्रोजन स्पेक्ट्रम. तर हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये 2-3 स्पेक्ट्रम जे फार इम्पॉर्टंट आहे भावांनो. पहिलं कोणतं, लायमन सिरीज, दुसरी बाल्मर सिरीज, तिसरी पाश्चन सिरीज, चौथी ब्रॅकेट, नंतर फंड, नंतर हम्फ्रे. डिस्कवर्ड बाय त्या सायंटिस्टचे नाव लिहायचे. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड, हम्फ्रे. ओके, सगळ्यात भारी बाळांनो पॅटर्न होता. आणि तो म्हणजे इथं लिहितो बाळांनो उडी इन. म्हणजे त्यातच उडी कुठं मारतात, जेव्हा बाळांनो लायमन सिरीज चालली ना त्यावेळेस उडी इथंच मारतात. कुठं, 1 नंबरच्या शेलमध्ये. हो 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. सर उडी नाही कळलं सर, नाही कळलं. ओके, दाखवतो बाळांनो. आणि हे जर तिथं उडी मारली
तर हे कलर दिसतात, अल्ट्राव्हायलेट, विजिबल. हे दोन फार इम्पॉर्टंट रे, एक्झामला विचारतात. लायमन सिरीज कुठल्या रिजन मध्ये येते? अल्ट्राव्हायलेट. आणि बाल्मर सिरीज विजिबल. वा 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 वा, मस्त आहे सर. हे कोणतं? इन्फ्रा 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 इन्फ्रा. डन. अतुल दाखवतो बघा. सपोज 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 पुढच्या पेजवरती दाखवू. आणि चला हा वाला काढण्यास फॉर्म्युला पण वाहन. नो बार म्हणजे वेव्ह नंबर. नो बार म्हणजे वेव्ह नंबर. 1 लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. पुढच्या पेजवरती एकदम क्लिअर करून दाखवतो हे काय आहे. किंवा इथं दाखवू का सर? लायमन वाली सिरीज लायमनने डिस्कवर केली असेल ना? हो. आणि बाल्मर वाली बाल्मरने डिस्कवर केली असेल. आणि पाश्चर वाली सोल. डन. गोष्टी लिहिशील वाहन. आता ऍक्च्युअली कसं असतं, याच्यामध्ये जर एखादा ऍटम आहे आणि ऍटम मधले हे शेल आहेत वाहन. ही पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, अशा समथिंग शेल येतात. सपोज नाव वाहन हे n इज इक्वल टू 1 आहे, n इज इक्वल टू 2 आहे, n इज इक्वल टू 3 आहे, n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 5, 6. टीचूक 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 वरी गेल्यानंतर बाळांनो डिस्टन्स फार कमी 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 होऊन जातं. इथे n इज इक्वल टू आली इन्फिनिटी. ओके, छान. जर बाळांनो तुम्हाला लायमन सिरीजच खेळायची असेल लायमन, तर बाळांनो कुठून बी उडी मारा. पण उडी कुठे मारायची? पहिल्या शेल मध्ये, दुसऱ्या शेल मधनं पहिल्या शेल मध्ये, तिसऱ्या शेल मधनं पहिल्या शेल मध्ये, चौथ्या शेल मधनं पहिल्या शेल मध्ये, पाचव्या शेल मधनं पहिल्या शेल, 6व्या शेल मधनं पहिल्या शेल मध्ये, इन्फिनिट नंबर शेल मधनं पहिल्या शेल मध्ये. जर इथं उडी मारली गेली तर ही वाली कोणती सिरीज? लायमन सिरीज. लायमन सिरीज. याच्यामध्ये बाळांनो इलेक्ट्रॉन उडी कोणत्या शेल मध्ये मारतोय? पहिल्या शेल मध्ये. कुठं? पहिल्या शेल मध्ये. जर हीच उडी सर दुसऱ्या शेल मध्ये वापरली गेली तर इथं दुसऱ्या ठिकाणी शेल उडी मारली, दुसऱ्या ठिकाणी उडी मारली, इन्फिनिटी वरून दुसऱ्या ठिकाणी मारली, तर ही वाली कोणती सिरीज? तर ही वाली सिरीज असते बाल्मर सिरीज. आहे का नाही? रिवाइज कर रहे हम लोग सर. लायमन बाल्मर, लायमन बाल्मर, लायमन बाल्मर, लायमन बाल्मर पाशन ब्रॅकेट फंड हम्प्रे, लायमन बाल्मर पाशन ब्रॅकेट फंड हम्प्रे, लायमन बाल्मर पाशन ब्रॅकेट फंड हम्प्रे. लायमन मध्ये उडी कुठे मारतात? पहिल्यामध्ये, बाल्मर मध्ये दुसऱ्यामध्ये, पाशन मध्ये तिसऱ्यामध्ये, ब्रॅकेट मध्ये चौथ्यामध्ये, फंड मध्ये पाचव्यामध्ये आणि हम्प्रे मध्ये 6व्यामध्ये. ओके, मी तुम्हाला म्हणलं लायमन मधली सगळ्यात छोटी उडी सांगा. छोटी उडी म्हणजे लायमन म्हणजे उडी कुठे मारायची? पहिल्या शेल मध्ये. मग सगळ्यात छोटी उडी कुठे मारता येईल? सर मला पहिल्या पायरीवर उडी मारायची. मग सगळ्यात छोटी उडी कुठं? दुसऱ्या पायरीवरून पहिल्या पायरीवर उडी मारली तर सगळ्यात छोटी उडी असेल ना. ओके, सगळ्यात मोठी उडी कोणती असेल सर? सर इन्फिनिटी नंबर वाल्या शेल मधनं जर पहिल्या शेल मध्ये उडी मारली तर सगळ्यात मोठी वाली एनर्जी असेल. सगळ्यात मोठी वाली एनर्जी. कळतंय का बे? सगळ्यात मोठी वाली एनर्जी. सर याचा एक छान फॉर्म्युला वगैरे असेल तर दाखवाल ना सर? दाखवतो इथे इकडे. चल, इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हाइड्रोजन चा मी एक छोटा सा फॉर्म्युला आपको दिखाने जा रहा. ते म्हणले वाहनो, इलेक्ट्रॉन ऑलवेज ट्राइज टू रिमेन इन लोएस्ट एनर्जी लेवल. सो व्हेन इलेक्ट्रॉन एक्साइट्स इट विल कम बॅक and energy is emitted in the form of radiation and that is wavelength. नाही कळलं? ये इकडं. ते काय म्हणले बाळांनो, हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे. ओके, आणि चुकून एक इलेक्ट्रॉन काय केला? एक इलेक्ट्रॉन पहिल्या शेल मधनं दुसऱ्या शेल मध्ये गेला. ओके, ते म्हणले आता दुसऱ्या शेल मध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटलं की इलेक्ट्रॉन ऑलवेज ट्राय टू रिमेन लोएस्ट एनर्जी लेवल. त्याला खालच्या शेल मध्ये राहायला चांगलं आवडतं, तिथं स्टेबल असतो. तुला फार जास्त कंटाळा आल्यानंतर तू नाही का बेडवरती जातो, असं एकदम सपाट होऊन जातो, म्हणजे कुठल्या एनर्जी जातो? लोएस्ट. मग हा वाला जो ऍटम आहे तो परत जर पाठीमागा आला इथं, तर पाठीमागे येताना हा काहीतरी एनर्जी रिलीज करतो. काय करतो? एनर्जी रिलीज करतो. आणि ती जी एनर्जी रिलीज केली का, त्या एनर्जी रिलीज जी केलेली आहे त्याची एक वेव्ह बनते आणि त्या वेव्हची वेव्हलेंथ काढा. वेव्हलेंथ काढा म्हणजे लॅम्बडा काढा, असा वाला फॉर्म्युला विचारतात नेहमी. तर याचा वाला फॉर्म्युला मी तुम्हाला आता सांगितला. 1 लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर 1 n1 का स्क्वेअर मायनस 1 n2 का स्क्वेअर. ओके सर, n1 n2 काय ते कळलं नाही सर? व्यवस्थित सांगाल ना प्लीज? हो खरा चाल सर. लॅम्बडा म्हणजे काय आहे? लॅम्बडा वेव्हलेंथ आहे. थँक्यू सो मच सर, कळलं आता. आर काय सर? आर रेडबर्ग कॉन्स्टंट आहे सर. आर रेडबर्ग कॉन्स्टंट आहे. याचं काय करायचं सर? आर त्याची व्हॅल्यू वगैरे काय असते का? हो बा, 1/r इज इक्वल टू 911 एंगस्ट्रॉम घ्यायचं. छान. झेड काय सर? सांगा की झेड. ऍटॉमिक नंबर असताना बे, हायड्रोजनचा 1, हेलियमचा 2, लिथियमचा 3, तो वाला. डन. सर n1 काय? n1 म्हणजे ते मगाशी दाखवलं सर, ते उडी उडी मारायची. मी म्हणजे थोडक्यात ही पहिली शेल आहे n इज इक्वल टू 1, ही दुसरी शेल आहे n इज इक्वल टू 2, ही तिसरी शेल आहे n इज इक्वल टू 3 आणि ही इन्फिनिट नंबरची शेल आहे n इज इक्वल टू इन्फिनिटी. तर इथं जी उडी मारायचा कार्यक्रम चालला होता का, ही आहे छोटी उडी
डन. आणि ही आहे मोठी उडी. वाव. सर छोटी उडी कुठून मारली सर? 2 मधून 1 मध्ये जी उडी मारली ती छोटी उडी. मोठी उडी कुठने सर? इन्फिनिटी वरून 1 मध्ये जी उडी मारली ती मोठी उडी. वाव. सर हे N1 है ना, इस N1 को हम बोलते हैं उड़ी इन, मतलब जहां पे उडी मारी गई है. जर लायमन असेल तर N1 फिक्स असणार ना सर, किती? 1 आहे. आणि सर N2 म्हणजे उडी फ्रॉम, जिथून उडी मारलेली आहे, जिथून. सर मग कधी राव सर 2 वरनं उडी मारतील, कधी 3 वरनं मारतील, कधी इन्फिनिटी वरून, कुठून मी मारू शकतो. डन. सो ये है उडी फ्रॉम. सो हा वाला फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. लॅम्बडा म्हणजे त्याची वेव्हलेंथ आहे बाळांनो. आर म्हणजे रेडबर्ग कॉन्स्टंट आहे. टेन्शन घेऊ नको. 1 अपॉन आर ची व्हॅल्यू 911 एंगस्ट्रॉम टाकायची. झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर. जनरली हा एकच असतो. हायड्रोजन ऍटम असेल तर एकच टाकून देतात. हेलियम असेल तर 2 टाकायचं कधी कधी. N1 म्हणजे जिथं उडी मारलेली आहे आणि N2 म्हणजे जिथून उडी मारलेली आहे. आणि प्रश्नामध्ये देतात हे की उडी अशी मारलेली आहे दुसऱ्या नंबरच्या शेल मधनं पहिल्या नंबरच्या शेल मध्ये. तर सांगा त्याची वेव्हलेंथ किती. तर त्यावेळेस बाहेरनं N2 च्या ठिकाणी काय टाकायचं? 2. N1 च्या ठिकाणी काय 1. आणि फॉर्म्युला टाकून व्हॅल्यू काढायची, लॅम्बडा करायचं बरं शेवटी. असं काहीतरी करायचं असतं. सो ये है बेटा नो रीड्स फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट वेव्हलेंथ ऑफ द एटम. थन 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 थन. कळलं का? वाव. सो ये है काय सर, एक छोटासा फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट वेव ची लेंथ फ्रॉम, की जेव्हा इलेक्ट्रॉन अप्पर शेल मधनं लोअर शेल मध्ये येतो त्यावेळेस तो एनर्जी रिलीज करतो. ते रिलीज केलेली एनर्जीची वेव्हलेंथ काढायचं तर मी हे फॉर्म्युला यूज करेंगे. डन. थँक्यू सो मच. चला आणि पुढे आलो बाळांनो. पुढे आल्यानंतर ते म्हणले चला लायमन सिरीज झाली, स्टार्ट झाली. सर लायमन मला 1 2 3 4. ओके. थोडंफार कळावं म्हणून हा N1 हा N2 आणि हा N इन्फिनिटी. तर सांगा रे पिल्लूंनो, छोटी उडी कुठं? सर छोटी उडी ही. सर मोठी उडी ही. हा 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 कळलं सर. छोटी उडी कळली, मोठी उडी कळली, छोटी उडी कळली, मोठी उडी कळली. ओके. एक फॉर्म्युला पण लक्षात ठेव बेटानो. डेल्टा E इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा होता आहे. ओके. पुढे गेल्यानंतर डी ब्रोग्लीज मध्ये पण सांगेल. आता मी लक्षात ठेव डेल्टा E इज इक्वल टू HC बाय लॅम्बडा. सर डेल्टा E म्हणजे काय सर? डेल्टा E म्हणजे E2 मायनस E1. म्हणजे सर एनर्जी डिफरन्स म्हणू शकतो का आपण? हो म्हणू शकतोस की. काय अडचण तो? हा एनर्जीचा डिफरन्स आहे. छान. मग लॅम्बडा काय सर? सर लॅम्बडा वेव्हलेंथ आहे. हा हा हा. आणि सर दोघात रिलेशन कसलंय 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 तू चेक कर बे कसलंय. चल. ते म्हणले कॅल्क्युलेट लॅम्बडा. एकदा लॅम्बडा का जेव्हा इलेक्ट्रॉन 2 मधनं 1 मध्ये उडी मारतो. मी फॉर्म्युला लिहिला 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू, कोणी सांगेल का मला ही छोटी उडी का मोठी उडी आहे? सर 2 मधनं 1 मध्ये उडी मारली म्हणजे ही छोटी उडी आहे. छोटी उडी आहे. ओके. यालाच इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणलं तर इट इज शॉर्ट ट्रान्झिशन. इट इज शॉर्ट ट्रान्झिशन. छोटी उडी आहे. डन. मग चल फॉर्म्युला लावला 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. वाव छान सर. 1 अपॉन लॅम्बडा आर. सर हायड्रोजन ऍटम साठी असेल तर 1. सर हायड्रोजन ऍटम मेन्शन करा. थँक्यू सो मच बेटा. डन. 1 अपॉन N1 स्क्वेअर म्हणजे 1च झाला. 1 अपॉन N2 स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4. हा 4 इकडे गेला मायनस 1 4 मायनस 1 3 3 बाय 4. सो डन. आता हे उलट झालं सगळं सर. लॅम्बडा वरती आला तर हा आला 1 बाय आर. इथं काय आलं सर? इथं आलता 3 बाय 4 तर झाला हा 4 बाय 3. मस्त पैकी. थँक्यू सो मच सर. 1 बाय आर व्हॅल्यू टाकली किती? 911 एंगस्ट्रॉम इंटू सर 4 बाय 3. हा 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 सर तो करून बघा करून बघा करून बघा. अँसर 12-14 एंगस्ट्रॉमच्या आसपास यायला पाहिजे. डन 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 डन. आणि हे बाळांनो ज्यावेळेस छोटी उडी मारली का त्यावेळेस हे आन्सर आलंय. सर मग मोठी उडी झाल्यानंतर एक आन्सर दाखवणार सर. मोठी उडी दाखवा सर. मजाच मजा. सर हे शॉर्ट ट्रान्झिशन झालं का? ओके. वेगळ्या पेनने घेतो आणि मोठी उडी दाखवत बाळांनो. चल. टिचुक टिचुक. डन. अब हम मोठी उडी दिखाते. मोठी उडी. सर मोठी उडी कुठून मारतील ते सर? मला वाटतं N इन्फिनिटी पासून ते N इज इक्वल टू 1 मध्ये मारा. लायमन मध्ये उडी मारायची म्हणली सर 1 मध्येच मारायची का सर? हो. आणि बालवर मध्ये म्हणलं तर 2 आणि 500 मध्ये म्हणलं तर 3. सध्या काय चाललंय? लायमन. वाव. सर मग वाढवून दाखवा ना उडी सर. 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. मग बघा सर. आता बघा सर. सर 1 अपॉन लॅम्बडा ऍज इट इज ठेवलं. हो. आर तसाच आहे. झेडची व्हॅल्यू 1 सर. गेला तो. 1 अपॉन N1 म्हणजे कुठे उडी मारली सर? कुठे उडी मारली सर? 1 अपॉन 1. हा इंटू
कुठून मारली सर? इन्फिनिटी. एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी. एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी काय असतं उत्तर? 0 असतं सर. 0. एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी 0 असतं. मग सर काय आला सर? 1/λ इज इक्वल टू आर आला आर. हे सगळं तर हा 0 हा 1च झाला ना यार. मग सर लॅमडा काय येईल सर? लॅमडा सर 1/r येईल काय? व्हायला का? मग सर लॅमडा इज इक्वल टू 1/r चे 911 एंगस्ट्रॉम एवढीच येईल काय? होय 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 होय. ओके. म्हणजे ज्यावेळेस सर इथं कुठे मारली? तिथं छोटी उडी मारली सर. ही कोणती उडी आहे सर? ही छोटी उडी आहे. छोटी उडी मारली होती तर आन्सर काय आलंय? अयो मोठा आन्सर आला. अयो 12-14 मोठे आन्सर आले. आणि सर मोठी उडी मारली त्या आन्सर काय आलंय? छोटं आन्सर आलंय सर. छोटं 911 छोटं आन्सर आलंय. इथं मोठं आन्सर आलंय. ओके. म्हणजे सर मी म्हणू शकतो का डेल्टा ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅमडा आहे. म्हणजे जर एनर्जीचा डिफरन्स फार जास्त असेल तर लॅमडा छोटा असतो. इथं बघ ना एनर्जीचा डिफरन्स जास्त आहे. इन्फिनिटी वरनं 1 मध्ये उडी मारते. मोठी उडी मारली तर वेवलेंथ छोटी. मोठी उडी मारली वेवलेंथ छोटी. सर छोटी उडी मारली की वेवलेंथ मोठी. कारण सर डेल्टा ई इज इक्वल टू एचसी बाय लॅमडा. याद रखना डेल्टा ई इज इक्वल टू एचसी बाय लॅमडा. कळतंय का बे? लक्ष कुठे आहे? येईला डन 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 डन. 911 एंगस्ट्रॉम and बाद 14 एंगस्ट्रॉम. टीचोक डन. हम गए आगे और हमने बोला चला सर हे खरं आहे का तुमचं? शॉर्ट वेवलेंथ येते ज्यावेळेस लॉंग ट्रान्झिशन असतं. हो. मग सर लॉंग ट्रान्झिशन सांगा ना सर. मोठी उडी कुठनं मारणार सर? मला वाटतं n इज इक्वल टू इन्फिनिटी पासून ते n इज इक्वल टू 2 मध्ये. का? बालमर सुरू आहे. डन. सर लॉंग वेवलेंथ शॉर्ट ट्रान्झिशन. सर शॉर्ट ट्रान्झिशन कोणतं सर? 3 मधनं n इज इक्वल टू 2. सर 3 मधनं 2 कसं? अरे बेटा बालमर होतं ना त्याच्यामुळे फिक्स होतं की उडी कुठं मारायची? 2 मध्येच उडी मारायची. मग सगळ्यात दुसऱ्या पायरीवरती उडी मारायची. सगळ्यात छोटी उडी आली पाहिजे. तो कुठं मारणार? सर त्याच्या वरच्या पायरीवर ना तिसऱ्या मधनं दुसऱ्या मधून मारली छोटी उडी ना बे. ही मोठी उडी आहे ना. मोठी उडी मारली की सर शॉर्ट ट्रान्झिशन. आणि लॉंग वेवलेंथ पाहिजे असेल तर शॉर्ट ट्रान्झिशन. छोटी उडी मारावी लागते. बालमर याद रखना बे. टीचोक. और हम जा रहे हैं नेक्स्ट कंसेप्ट की तरफ जिसमें हम पढ़ाएंगे डी ब्रॉगलीज हायपोथेसिस. चला डी ब्रॉगली हायपोथेसिस मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. चला डी ब्रॉगली हायपोथेसिस ड्युअल नेचर ऑफ मॅटर. सुभान हा पॉइंट काय सांगतोय बघा. व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. व्यवस्थित लक्ष द्या ना सगळेजण. डन. सो मी म्हणलंय ऑल मुव्हिंग मायक्रोस्कोपिक पार्टिकल हॅव ड्युअल नेचर. लाईक पार्टिकल म्हणजे असं खडा ज्याला काय असणार सर? ज्याला मास असणार. अँड ऍज वेल एज वेव्ह म्हणजे सर कशी? वेव्ह म्हणजे सर अशी टीचूक वरी खाली. ज्याला काय असणार सर? वेव्हलेंथ असणार, फ्रिक्वेन्सी असणार, त्याच्यानंतर अँप्लिट्यूड असणार. अशा ज्या गोष्टी असतात त्याला म्हणतात वेव्ह. ओके. म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट ऑल मुव्हिंग मायक्रोस्कोपिक पार्टिकल मूव्ह होणार. प्रत्येक मायक्रोस्कोपिक पार्टिकलला कसलं नेचर असणार? ड्युअल 2 प्रकारचं. तो खडा असा खडा पण असा फेकून हाणलेला असा आणि दुसरं वेव्ह पण असेल जी अशी ट्रॅव्हल होऊ शकते. वाव. आणि डी ब्रॉगली हायपोथेसिस मध्ये त्यांनी काही फॉर्म्युले सांगितले बाळांनो. सो पहिला वाला फॉर्म्युला हम लिखेंगे लॅम्बडा इज इक्वल टू h/p. सर यालाच p ला सर आपण रिप्लेस करू शकतो h/mv. चलेगा बेटा? डन. सर लॅम्बडा इज इक्वल टू h/√2m कायनेटिक एनर्जी. असं पण एक फॉर्म्युला सर 2m कायनेटिक एनर्जी. छोटूसा होता सर. छोटूसा लय मोठा नव्हता. डन. सर अजून एक फॉर्म्युला सांगू. लॅम्बडा फॉर इलेक्ट्रॉन ओनली. फॉर इलेक्ट्रॉन साठी होता. ओके. सर लॅम्बडा फॉर इलेक्ट्रॉन कसा करायचा? √150 होता. 150 150 अपॉन. सो हे होतं सर पोटेन्शियल डिफरन्स. पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. प्रवीण ढवळे नाबे पोटेन्शियल डिफरन्स आहे. थँक्यू सो मच. डन. आणि अजून एक फॉर्म्युला बाळांनो 2πr इज इक्वल टू n लॅम्बडा. ओके. सर n काय येतं? n आहेत नंबर ऑफ वेव्स. जर त्यांनी विचारलं की किती वेव्स वगैरे बनतात तर हम ये वाला फॉर्म्युला लिखाएंगे 2πr इज इक्वल टू n बाय लॅम्बडा. सर ते कसं बनलं वगैरे सांगाल का सर? h इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू h/2π कसं आलं कुठनं आलं काहीतरी? बरं चल सांगायचं असेल ती एक वेळा सर एक फॉर्म्युला आणू. E इज इक्वल टू mc². कोण म्हणलं ते? हे आईन्स्टाईन सर म्हणले होते. डन. E इज इक्वल टू h न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजेच hf होतं बाळांनो. सो डन. दोघांना इक्वल केलं तर काय येईल? mc² इज इक्वल टू h. हा फ्रिक्वेन्सी काय असतो? c बाय लॅम्बडा. वाव. c ला c कट झाला. सो काय आलं सर? लॅम्बडा इकडे गेला सर. लॅम्बडा इकडे गेला तर काय आलं? h अपॉन या mc. आणि c म्हणजेच व्हेलॉसिटी रे. c म्हणजेच व्ही लिहू शकतो आपण. लॅम्बडा इज इक्वल टू h/mc म्हणजे h/mv. असे काही फॉर्म्युले बाळांनो. ये था डी ब्रॉगलीज हायपोथेसिस. याच्यावरून क्वेश्चन दिला त्यावेळेस मज्जा असे सांगेल. सो 2-3 फॉर्म्युले
नोट डाऊन करू. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एमव्ही, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर 2m कायनेटिक एनर्जी, लॅम्बडा फॉर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनसाठी काय असेल तर अंडर रूट 150 अपॉन व्ही, व्ही काय सर ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणून थोडंसं वेगळं दाखवलं. 2 पाय इज इक्वल टू ये इंपॉर्टंट है, याद रखना टीचोक. सो चलो जाते हैं नेक्स्ट कॉन्सेप्ट की तरफ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणतोय हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल ते म्हणले की एक्झॅक्टली आणि सायमल्टेनियसली दोन गोष्टी शोधता येत नाही बाळांनो. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूटीवरती एखाद्या माणसाला ऑब्झर्व करत असाल, बघतोय चालली 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 चालली, ओके. सो बेटांनो दोन गोष्टी येतात, एक तिची व्हॅलोसिटी आणि दोन तिची पोझिशन. ह्या दोन गोष्टी एक्झॅक्टली सांगता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल तिने जर गाडी थांबवली तर स्पीड काय होऊन जाईल, ओके स्पीड थांबून जाईल बेटांनो, व्हॅलोसिटी नसेल ना. आणि जर ती अशी व्हॅलोसिटी म्हणून चाललेली असेल, है की नाही, डन, एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला ते सांगता येणार. आता इथं होती, पुढे गेली पुढे गेली पुढे गेली पुढे गेली, ओय चालली चालली, सेम तशी आहे. तांबडी तांबडी नाही बे, चालली चालली म्हणलं मी, या इकडे चाल. सो हायझेनबर्ग काय म्हणले, हे शक्य नाही म्हणे, इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एक्झॅक्ट म्हणजे करेक्ट पाहिजे आणि सायमल्टेनियसली आणि सोबत पाहिजे पोझिशन अँड मोमेंटम ऑफ मुव्हिंग मायक्रोस्कोपिक पार्टिकल विथ अॅक्युरसी. म्हणजे बाळांनो सपोज इमॅजिन करा त्याची पोझिशन आहे ना ती एक्स, त्याची करेक्ट पोझिशन सपोज 5 आहे, करेक्ट पोझिशन 5 आहे, पण आपला आन्सर सपोज याला म्हणू मी x1, आपला आन्सर आला बाळांनो 4, डन. ओके, करेक्ट मोमेंटम आहे बाळांनो, आन्सर त्याचा 10, पण आपला आन्सर आला 8. तर काही ना काहीतरी चुकलं ना बेटा, काही ना काहीतरी चूक राहिली का नाही, है की नाही. बघ करेक्ट आन्सर किती आला पाहिजे, 5 आले किती आपलं 4. सो ह्या दोघांचा जर मी मायनस केला, x1 मायनस x2 केला, आन्सर 1 येईल ना. सो 30 वाली टर्म असणार डेल्टा एक्स बे, दॅट इज एरर इन पोझिशन, सिमिलरली एरर इन मोमेंटम. ह्या दोघांची बेरीज केली तर एरर इन मोमेंटम. सो डेल्टा पी काय, एरर इन मोमेंटम. आणि हायझेनबर्ग सर म्हणले अजिबात काय टेन्शन घेऊ नका, ते म्हणले हे एक्झॅक्टली कॅल्क्युलेट नाही करता येत, काय पोझिशन आणि मोमेंटम हे दोन्ही एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता येत नाही. आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी ह्या दोघांचा गुणाकार केला तर यू विल गेट आन्सर अँड दॅट आन्सर इज ऑलवेज ग्रेटर दॅन इज इक्वल टू h अपॉन 4 पाय. सो याद रखना बेटा पहला वाला फॉर्मूला, डेल्टा एक्स एरर इन पोझिशन, डेल्टा पी एरर इन मोमेंटम इज ऑलवेज ग्रेटर दॅन इज इक्वल टू h अपॉन 4 पाय. सर h काय आहे, सर h इज प्लँक्स कॉन्स्टंट, h इज प्लँक्स कॉन्स्टंट. आणि माहिती आहे ना बे h व्हॅल्यू, बोल लवकर बोल, 6.6 इंटू 10⁻34 जूल सेकंड. डन क्या, याद रखना बेटा. सर अजून पण एक कुठला तरी होता सर, डेल्टा पी तुला माहिती का, डेल्टा फी को तू कैसा लिख सकती है, एम डेल्टा व्ही. सर असं कसं काय, अरे मोमेंटमचा फॉर्म्युला असतो ना बे, मास इंटू व्हेलॉसिटी. सो मास मध्ये कुठला एरर नसेल, सो एम लिहिलं डेल्टा व्ही लिहिला. सो हाच वाला फॉर्म्युला कसा बनता येईल सर डेल्टा एक्स इंटू एम डेल्टा व्ही असं टाकता येईल सर, इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू h अपॉन 4 पाय टाकता येईल सर, मजा. आणि सर असं आपण करू शकतो का सर, डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू h अपॉन 4 पाय एम. वाव, कर सकता है ऐसा, डन. सो दोन वाले फॉर्मूले चांगले लक्षात ठेव, ये पहला वाला और ये दूसरा वाला, डन. सो ये दोन फॉर्म्युले हायझेनबर्ग अनसर्टेन प्रिन्सिपल, काय ना भाई एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज ग्रेटर देन इज इक्वल टू h अपॉन 4 पाई. क्वेश्चन दिखाएंगे हम इससे, डन क्या, चलो डन. और जाते हैं हम आगे और हम बोलते हैं की चला वन ऑफ दी फेवरेट पार्ट तुमच्या सगळ्यांचा तो सुरू झालाय, क्वांटम नंबर. सो क्वांटम नंबर काय असतात सर, ते क्वांटम नंबर म्हणायचं व्यवस्थित. सो क्वांटम नंबर काय असतात, असे नंबर असतात जे आपल्या इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस सांगतात की तो कुठे राहतो. ओके, फॉर एक्झाम्पल नाही बाळांनो, हम जैसे इंडिया में रहते हैं, हा इंडियामध्ये कुठे राहतात सर तुम्ही, सर मी महाराष्ट्रात राहतो सर महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहतात, पुण्यामध्ये राहतात सर, पुण्यामध्ये कुठे राहतात, ओके पुण्यामध्ये कुठली तरी जागा असेल ना तिथं राहतो, डन. सो त्याच्यापेक्षा अजून डिटेल सांगायचं म्हणलं तर असं म्हणू शकतो का सर, फॉर एक्झाम्पल आम्ही राहतो पुण्यामध्ये, सर पुण्यामध्ये कुठं, पुण्यामध्ये वाकडला, ओके छान सर. वाकडमध्ये कुठं, वाकडमध्ये एक बिल्डिंग आहे आचार्य विहार, आणि आचार्य विहार बिल्डिंग मध्ये फ्लॅट नंबर 3. हा थँक्यू, असं सांगू शकतो आपण, असं सांगू शकतो, डन. किंवा इंडियामध्ये महाराष्ट्रात पुण्यामध्ये कुठं राहतो सर, रहाटणीमध्ये राहतो, असा ऍड्रेस सांगता येईल का, हो. पण असा ऍड्रेस माणसांचा सांगता येतो, इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस कसा सांगता येतो माहिती का, इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस असा असतो बरं, इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मध्ये राहतो, तर शेलच्या आतमध्ये कोण असते बे, सब शेलच्या आतमध्ये कोण असतात, ऑर्बिटल. तर इलेक्ट्रॉन कुठं राहतात, ऑर्बिटल मध्ये. जर कोणी म्हणलं इलेक्ट्रॉन शेल मध्ये राहतात तर खोटं सांगतात बे, इलेक्ट्रॉन शेल मध्ये नाही राहत, इलेक्ट्रॉन कुठं सब शेल मध्ये राहतात, नाही खोटं सांगतात. त्याच्या आतमध्ये बी कोण आहे, ऑर्बिटल. ऑर्बिट वेगळं, ऑर्बिटल वेगळं
आणि हे सगळे लोकेशन सांगण्यासाठी पहिला क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, एन एल एम एस, यालाच बाळांनो एम एल म्हणलं तर टेन्शन घेऊ नको, यालाच एम एस म्हणलं तर टेन्शन घेऊ नको. डन. मी म्हणले इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणजे अशी वाली जागा जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल. ऑर्बिट वेगळं, ऑर्बिटल वेगळं, दोन्ही वेगळं. हे ऑर्बिटल आहे बाळांनो. सो मी म्हणले 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. थोडक्यात काय बाळांनो, इमॅजिन कर अशी जागा की ज्या जागेमध्ये लय पैसे सापडतात, लय पैसे सापडण्याची शक्यता जास्त आहे बे. फॉर एक्झाम्पल मी म्हणलं अगर नाही का पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम पॉवरफुल एरिया. ओके, म्हणून केजीएफ कुठे गेला बेटा? मुंबई में गया था, है की नाही? मुंबई का रान बनने के लिए. तर बेटांनो मे बी ऑर्बिटल म्हणजे अशी जागा आहे जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता लई जास्त आहे. तो हमने बोला बॉम्बाय. ओके. आणि मे बी नोड म्हणजे अशी जागा आहे जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची अजिबात शक्यता नाही. ओके. किंवा अशी जागा आहे जिथे अजिबात पैसे सापडणार. तर हे एक स्पेस आहे बेटांनो. ओके. मे बी वाळवंट असेल, काहीतरी वेगळं असेल की ज्या ठिकाणी अजिबात पैसेच नाहीत बे, त्या जागेला काय म्हणायचं? नोड बे. म्हणजे तो लय पैसे त्या जागेला काय म्हणायचं? ऑर्बिटल बे. आता पैसे सोड आणि इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता बोल. इलेक्ट्रॉन जिथे सापडू शकतोय ती जागा ऑर्बिटल, आणि जिथे सापडणार नाही ती नोड. हे बेटा नोड. चला 4 क्वांटम नंबर शिकूयात. 1 2 3 4. डन. हम गए आगे. हे म्हणलं चला पहला क्वांटम नंबर पेश किया जाए. टीचुक पहिला क्वांटम नंबर प्लेस किया जाए. डन. तर ते म्हणले पहिला क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर कुठे दिला सर? भोर सरांनी दिला. आणि तो काय रिप्रेझेंट करतो? शेल आणि सबशेल. पण खरं सांगायचं झालं तर त्यो आहे ना त्यो हे दाखवतो बाळांनो. कोण? साईज ऑफ ऑर्बिटल, एनर्जी ऑफ ऑर्बिटल. कसं असतं बघ बाळांनो. इकडे लिहिलं एन ना, इथे लिहिलं शेलला. डन बाळांनो. यांच्या लिहिणार 1 2 3 4. शेल असे असं बाळांनो KLMN. हा छान. आणि मग हे साईज ऑफ ऑर्बिटल. पहिल्या शेलची एनर्जी किती असते रे? आठवतंय का? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हो आठवलं, मगाशी फॉर्म्युला सांगितलं तुम्ही. इथं आता -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वाव. -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वाव. -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वाव. डन. असा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय दाखवतो? शेल दाखवतो किंवा ऑर्बिट दाखवतो. पण खरं सांगायचं झालं तर साईज दाखवतो. किती साईज आहे? मोठी साईज आहे का छोटी साईज आहे? ही वाली साईज कशी? असं छोटी साईज आहे. ही वाली साईज कशी? मोठी वाली साईज आहे. का? कारण सर पहिल्या शेलची एनर्जी -13 नाही का? एनर्जी ऑफ ऑर्बिटल आहे. एनर्जी ऑफ ऑर्बिटल. डन. चला दुसरा क्वांटम नंबर काय दाखवतोय सर? दुसऱ्या क्वांटम नंबरला नाव तर समजून घ्या. अॅझिमुथल क्वांटम नंबर, अँग्युलर क्वांटम नंबर, सबसायडरी क्वांटम नंबर, सेकंडरी क्वांटम नंबर. किती उगा पेन दिला म्हणून किती बी लिहावं का? सॉरी बेटांनो. सो हा कोणी दिलता? हा दिलता आमच्या सोमराव सॉने. ओके. हे सोमेरफिल्ड येतं. कोण येतं? सोमेरफिल्ड. आता बाळांनो हे ऍक्च्युअली काय दाखवतात? आपण असं म्हणतो की ते सबशेल दाखवतात. पण तुम्हाला सांगू का? खरं सांगायचं झालं तर ते काय दाखवतात? शेप ऑफ ऑर्बिटल दाखवतात. म्हणजे कसं असतं सर? थोडस दाखवाल का सर आम्हाला? कसं सर? एल लिहिल्या 0 1 2 3. मग इथले असं सबशेल कोणते असतात सर? SPDF. आणि यांचे शेप पण असतात सर. शेप दाखवाल का सर कसा? याचा गोलू, याचा डंबेलू, याचा डबल डंबेलू, आणि याचा एवढा वेळा डँग 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 डँग. कसं आहे? इसको क्या बोलेंगे सर? इसको बोलेंगे स्पेरिकल. इसको क्या बोलेंगे सर? इसको बोलेंगे डंबेल. इसको कैसे बोलेंगे? डबल डंबेल. आणि याला कसला म्हणणार? याला म्हणणार सर कॉम्प्लेक्स. क्या बोलेंगे? कॉम्प्लेक्स. ओके. डन. हा वाला चार्ट फार महत्वाचा. व्यवस्थित समजून घे रे. एल 0 1 2 3 SPDF स्पेरिकल डंबेल डबल डंबेल कॉम्प्लेक्स. निर्माण. चल नीट मान माझ्यासोबत मान. हा 0 1 2 3 0 1 2 3 SPDF स्पेरिकल डंबेल डबल डंबेल कॉम्प्लेक्स. एक्झामला विचारता बाळांनो. एल 0 आहे तर कोणती सबशेल असेल? एल असेल, एस असेल, हे की नाही? जर एल 3 आहे तर कोणती सबशेल? एफ सबशेल असते बाळांनो. शेलच्या आतमध्ये सबशेलच्या आतमध्ये ऑर्बिट. हा डन. आणि सगळ्यांना सांगायला आनंद होईल की बाळांनो हा क्वांटम नंबर पाठीमागच्यावर डिपेंड करतो. सो एल ची व्हॅल्यू कशी काढायची माहिती का? एल ची व्हॅल्यू असते लिहितो 0 to n-1. कशी असते? 0 to n-1. म्हणजे सर इथं येतो एन, इथं लिहितो एल. चल बोल. एनची व्हॅल्यू 1 ना. एनची व्हॅल्यू काय असणार सर? 0. डन. एनची व्हॅल्यू 2 असेल तिथं काय असणार? 0 आणि 1 ना. वाव.
मग सर असं असं लिहिता येईल का सर? झिरो म्हणजेच कोण? एस. हा कोण? एस. हा कोण असणार? पी. माझ्याच माझ्या की डन. मग सर ह्या ऑर्बिटलचं नाव कसं द्यायचं? नल्लू असं द्यायचं ऑर्बिटलचं नाव. याचं नाव काय असणार सर? याचं नाव असणार 1s, याचं नाव असणार 2s, याचं नाव असणार 2p अँड सो ऑन सो ऑन सो ऑन. असे काय असतात? ऑर्बिटलचे नाव असतात. NL. हे 1s कुठं आलं, 2s कुठं आलं, कळलं का बे? अरे इथनं 1 उचलला, इथनं s उचलला, 1s जा. डन. असं नाव दिलं बाळा. नल्लू. टिंग 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 डन. चल पुढच्या क्वांटम नंबरच्या जाण्याच्या अगोदर मी म्हणलं की यांनी भारीवाला क्वेश्चन दिलाय आणि ते म्हणतायत फाइंड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम फॉर एस सबशेल. तर फाइंड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम समजून घे बाळांनो. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काढायचा फॉर्म्युला बाळांनो h/2π √L इन ब्रॅकेट L+1. पण काही सरांना हे एवढं सगळं लिहिण्याचा कंटाळा येतो म्हणून त्याला h कॉट लिहून टाकतात √L इन ब्रॅकेट L+1. छान. म्हणजे कुठल्याही सबशेलचं जर त्यांनी मला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काढायला लावलं तर ते मला वाटतं डिपेंड करते यल वरती. आणि यल कोणावर डिपेंड करतं सर? यल आठवला का? 0 1 2 3 SPDF. छान. इथे विचारलं एस सबशेल साठी. एस सबशेल साठी यल ची व्हॅल्यू किती बे? 0. इथं 0 पुट करून टाकला. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम फॉर कुठल्या सबशेल साठी? एस सबशेल साठी. आणि आन्सर काय येईल सर? आन्सर आलं 0. कळला सर? यल ची व्हॅल्यू 0. संपला ना विषय सर. डन 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 डन. पण सर जर पी सबशेल साठी विचारला असत तर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कुठल्या सबशेल साठी? पी सबशेल साठी विचारला असत तर सांगा बरं. आता सांगा सर पी सबशेल साठी यल ची व्हॅल्यू किती घेतली असती? 1. इथे टाकली असती 1. 1 + 1 2. 2 1 जा 2 √2. ओके. सो आन्सर आला असता √2 h कट. जर हे आवडलं असेल तर ठीक वन, नाही तर √2 h/2π. ह्याच्यापैकी कोणताही आन्सर असू शकतो सर. याच्यातला 2 2 कट होऊ शकतो. हो. मग कसं येईल सर? h/√2π असं येऊ शकतो. हो. अशी काही पण प्रोबॅबिलिटी असू शकते. सो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम महत्वाचं, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेव. काय सर? h/2π √L इन ब्रॅकेट L+1. थँक्यू. टिल्लू 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 जोकर राणीचा नोकर चोरून खातो लोणी साखर. राणी मारते चमचम छड्या, टिल्लू मारतो टुनटुन उड्या. एवढंच येतंय सर. एवढंच येतंय. सो नेक्स्ट वाला क्वांटम नंबर ज्याला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम का आलता बाळांनो? झीमन इफेक्ट एक्सप्लेन करायला. ते सगळं सोड बाळांनो. सध्या फक्त एवढं म्हणेल की सबशेल कशात डिवाइड केली? ऑर्बिटल मध्ये. आणि जर तुम्हाला मॅग्नेटिक क्वांटम नंबर काढायचा असेल तिथे लिहितो बाळांनो एम ची व्हॅल्यू. जर तुम्हाला काढायची असेल ती एम ची व्हॅल्यू कोणावर डिपेंड करते? पाठीमागच्या वरती. कशी सर? -L to +L इन्क्लुडिंग 0. म्हणजे सर असं म्हणू शकतो का सर? म्हणजे एल ची व्हॅल्यू जर 1 असेल तर एम ची व्हॅल्यू किती येणार? -1 0 +1 अशी येणार. अरे वा, छान आहे का? मस्त आहे की. आणि जर एल ची व्हॅल्यू 2 असेल तर एम ची व्हॅल्यू किती येणार? -2 -1 0 1 2. ओके. म्हणजे सर हे जे ऑर्बिटल येतं हे जे ऑर्बिटल आहे एम ची व्हॅल्यू म्हणजे ऑर्बिटल म्हणजे हे डबे दाखवतात. इथे किती डबे येणार सर? 3 डबे. 1 2 3. इथे किती डबे येणार? 5 डबे. वाव. 1 2 3 4 5. डन. आणि हे जे आहेत हे जे काही सिंगल जे घर आहे त्याला म्हणायचं ऑर्बिटल. इथं मी विचारलं इथे किती ऑर्बिटल टोटल, तर तुम्ही म्हणायचं 5 ऑर्बिटल येतं. किती ऑर्बिटल येतं? 5 ऑर्बिटल. 5 ऑर्बिटल मिळून काय तयार झालीये? सबशेल तयार झालीये. काय तयार झालीये? सबशेल. आणि सबशेल एकत्र येऊन काय बनणार? शेल बनणार. वे तेच सांगितलं ना, सगळ्यात मोठी कोण? शेल. त्याच्या खाली सबशेल, सगळ्यात खाली ऑर्बिटल. ऑर्बिटल एकत्र येऊन बनणार सबशेल येऊन बनणार शेल. डन. क्लिअर ऑफ अंडा. मस्त. चल बाळांनो पुढे आल्यानंतर बाळांनो स्पिन क्वांटम नंबर. हे आपल्या काकांनी दिलं, त्यांचं काकांचं नाव होतं गोल्डस्मिथ. टिंग 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 टिंग. आणि इट स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड इट्स ओन ऍक्सिस. आणि स्पिन क्वांटम नंबरच्या फक्त 2च व्हॅल्यू असतात, +-1/2. ओके नाही? एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. तुला माहिती भेटा. लय सिंपल आहे. डन 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 डन. ओके. आता मला जे दाखवायचं ते बघायला बाळांनो. मी इथे लिहितो एन, इथे लिहितो एल आणि इथे लिहितो मी एम. चल गोष्टी समजून घेऊ. एन ची व्हॅल्यू मी लिहिली 1 तर एल ची व्हॅल्यू काय येईल? TDD. डन. जर मी एल ची व्हॅल्यू घेतली 1 तर एल ची व्हॅल्यू काय येईल? सर एल ची व्हॅल्यू कशी काढायची ते सांगा ना सर. 0 to n-1. एम ची व्हॅल्यू कशी काढायची सर? -L to +L. डन. बोलू हा 1 असेल तर हा किती आला? 0. सर 0 म्हणजे हा यस का? हो. मग हा किती येईल सर? 0च. वाव. थँक्यू सो मच. सर आता एन ची व्हॅल्यू दुसरी घ्या. सर एन ची व्हॅल्यू घेतली 2. हा किती येणार सर? 0,1. कसं काय 2 कसं काय आल्या?
अरे बघ ना 0 to n -1 म्हणजे 2 -1 करा 1 शून्यापासून 0 -1 पर्यंत सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. सो हा आला यस, हा आला पी. डन. ह्याची व्हॅल्यू बोल बा. इथं आला 0 -1 0 +1. डन. ह्याचे डबे काढा सर. याचे डबे किती येतील सर? हे 0 म्हणजे एक डबा आला, हा 0 म्हणजे एक डबा आला, हे -3 म्हणजे याचे 3 डबे आले. ह्या डब्याचं नाव काय असणार सर? या डब्याचं असणार 1s. वा. या डब्याचं नाव काय असणार? 2s. याचं काय असणार? 2p. कळय क्या बे? 2p कसं काय आला? थँक्यू सो मच. डन 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 डन. ओके सर, म्हणजे सर एस सबशेल मध्ये एकच डबा का? हो. पी मध्ये 3 डबे का? आन्सर जर डी असतं तर हे बघ रे बा. एल व्हॅल्यू 0 1 2 3 जर हे घेतली तर एम व्हॅल्यू इथे येणार 0 -1 0 1. इथे येणार -2 -1 0 1 2. इथे किती डबा? 1. इथे किती डबे? 3. इथे किती डबे? 5. 1 2 3 4 5. ओके. माझे डबे म्हणजे ऑर्बिटल बरे. ऑर्बिटल. तर मी म्हणलं हा एस नावाचा डब्बा. कोणता? एस. एस पी. आणि हा डी. हा कोणता आहे? डी 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 डी. तर मी म्हणलं बा एस मध्ये किती डबे? ऑर्बिटल किती? 1. पी मध्ये किती ऑर्बिटल? 3. डी मध्ये 5 आणि एफ मध्ये 7. डन. तुला जर हे माहित असेल तर चल बेटांनो ये इकडे सॉल्व्ह करायला. आणि मी म्हणलं पहिली गोष्ट सांगतो तुला, आणि ती म्हणजे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर 1995 मध्ये पाउली सरांनी काहीतरी सांगितलं होतं. काय सांगितलं सर? या इकडे इकडे इकडे. क्वेश्चन म्हणणं छान क्लिअर होणार. ते म्हणले नो टू इलेक्ट्रॉन इन सेम ॲटम कॅन हॅव सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. नाही कळलं सर? ये इकडे बेटा. मग मस्त होईल. घेतलं मी हा वाला ॲटम. कोणता ॲटम? हेलियम ॲटम. दिसेल कसा दिसेल सर? सर हा हेलियमचा न्यूक्लियस असेल आणि इथं अशी शेल असेल. इथं पहिला इलेक्ट्रॉन, इथं दुसरा इलेक्ट्रॉन. हेलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 2, आहे की नाही? हा असं. मग सर ह्यासाठी क्वांटम नंबर काढा. NLM आणि S काढूयात. चल इथं लिहू इलेक्ट्रॉन. ओके ओके. हा फर्स्ट इलेक्ट्रॉन, हा सेकंड इलेक्ट्रॉन. आपण काय करतोय? सेकंड इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस लिहितोय बे. ऍड्रेस. सर बा पहिला इलेक्ट्रॉन कोणत्या शेल मध्ये? पहिल्या शेल मध्ये. आणि दुसरा कुठला आहे? तो बी पहिल्या शेल मध्ये. होय, मस्तच आहे का? एन व्हॅल्यू 1 असेल, व्हॅल्यू 0, एम व्हॅल्यू 0, एस किती असेल सर? प्लस हाफ. हा किती येईल? 0. हा 0. तर हा किती येईल? मायनस हाफ. हा ही व्हॅल्यू सेम येऊ शकत नाही. याचा अर्थ मला कळला का? हा इलेक्ट्रॉन जर वर तोंड करून काढला तर हा खाली तोंड करून काढावा लागेल. म्हणजे कधी पण एक डब्बा घेतला तर दिस डब्बा इज नोन ऍज काय बेटांनो? ऑर्बिटल. यालाच आपण बोलू शकतो घर. आणि ह्या एका घरामध्ये किती माणसं राहू शकतात माहितीये का? एक वर तोंड करून, एक खाली तोंड करून, आणि याच्यामध्ये 2च माणसं राहू शकतात. आणि ते 2 माणसं कोणते माहितीये का सर? एक राजा आणि एक राणी. थँक्यू सो मच. मी म्हणलं पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजे काय? पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेव. एका घरात 2च माणसं राहू शकतात. किती? 2च. ते एक घर म्हणजे ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणजे तो डब्बावाला. एका घरात 2च माणसं राहू शकतात. कोण कोण? एक राजा आणि एक राणी. ओके. मग सर अशा दोन्ही राजा अलाउड आहेत का? नाही बे. मग सर अशा दोन्ही राणी अलाउड आहेत का? नाही बे. मग एक राजा एक राणी. हा बे. हेच तर काय आहे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय क्या? टिल्लो टिल्लो जोकर, चिल्लो जोकर. चला पुढे अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल वेगवेगळ्या टीचर्सच्या वेगवेगळ्या टेक्निक हे सगळ्यांना येतं, म्हणून मी फास्ट घेतो बेटांनो. चल 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 फास्ट फास्ट घेतो. हे चल आइए. मी लिहिलं बाळांनो SPDF. ह्या कोण आहेत बेटांनो? सर ह्या आहेत सबशेल. हा ह्यांची कॅपॅसिटी किती असते किंवा डब्बे किती असतात त्याच्यामध्ये? ऑर्बिटल किती असतात सांगा? सर ह्याच्यात ऑर्बिटल असतो सर 1 डब्बा. ह्याच्यात किती डबे असतात सर? 3. ह्याच्यात किती डबे असतात सर? 5. 1 2 3 4 5. और इसमें कितने डबे होते हैं? 7. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 और 1 7. डन. याच्यामध्ये सर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती राहू शकतात सांगाल का? याच्यात राहतील 2, कारण एका घरात 2. इथं बाळांनो 3 घर आहेत. 6 10 आणि 14. वाव छान. जर बाळांनो आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला शिकायचंय अबव प्रिन्सिपल नुसार, तर बाळांनो सिंपल सा इथं काय लिहायचं बेटांनो? 1 2 3 4 5 6. ओके डन. इथं बाळांनो 2 3 4 5. ओके. इथं बाळांनो 3 2 सर 3 2 कसं काय? 3 2 कसं काय? कॅन्सल बेटांनो. सॉरी एक्सक्यूज मी. 3 क्या गया? 4 5. यहाँ पे 4 5 असं आहे. मग हे सगळे लेकर कुणाची येतं सांगाल बाळांनो? हे सर एस लेकरू एस लेकरू एस लेकरू एस लेकरू. हे पीचं लेकरू पीचं लेकरू पीचं लेकरू. हे डीचं लेकरू डीचं लेकरू.
हे कुणाचं सर? एफचं लेकरू. आणि हे अब्बाव ज्याचा अर्थ आहे बाळांनो अब्बाव, इट इज अ जर्मन वर्ड. हे जर्मन वर्ड आहे, जर्मन वर्ड. या जर्मन वर्डचा अर्थ असतो कन्स्ट्रक्शन, उभारणी करणे, उभारणी करायची. चल बेटांनो, मग सर उभारणी करायचं तर कशी करू आहे? खालून वरती उभारायचं. चल बेटांनो, पहिल्यांदा 1s, नंतर बाळांनो हा 2s, नंतर हा 2p, नंतर हा 3s, नंतर 3p, नंतर 4s, नंतर वाव, नंतर 3d, नंतर 4p, नंतर 5s, वाव अँड सो ऑन. म्हणजे बाळांनो अबव प्रिन्सिपल काय म्हणला, जर तुम्हाला इलेक्ट्रॉन बसवायचे असतील कुठल्या घरामध्ये तर ते इनक्रीजिंग ऑर्डर मध्ये बसवायचे. कसे? इनक्रीजिंग ऑर्डर मध्ये. आणि एक रूल फॉलो करायचा, कोणता? n+l रूल. n+l रूल. ज्याची एनर्जी कमी अगोदर इलेक्ट्रॉन त्याला द्यायचा, ज्याची एनर्जी जास्त आहे नंतर इलेक्ट्रॉन त्याला द्यायचा. आणि जर n+l जर दोघांचा सेम आला, दाखवाल का एखादं एक्झाम्पल सर? डन. चल घेऊ बेटांनो, मी म्हणलं 2p आणि 3s. चला ह्यांचं n+l काढू. चल बोल, हिची n ची व्हॅल्यू बोल, याची n ची व्हॅल्यू बोल. सर याची n ची व्हॅल्यू सर 2, p साठी l ची व्हॅल्यू किती असते? 1. आन्सर किती आला? 3. वाव. याच्यासाठी बोल बा 3. s साठी l ची व्हॅल्यू किती? 0. वाव. आन्सर. दोघांची एनर्जी काय? सेम. तर अगोदर इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचा? सर जो छोटा असतो ना घरात त्याचा मान असतो, है की नाही? सो जे छोटी यांची व्हॅल्यू मानून त्याचा मान जास्त. इफ n+l इज इक्वल टू सेम, देन लोअर व्हॅल्यू ऑफ n चा मान असतो. लोअर व्हॅल्यू ऑफ n मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन टाकायचं. सो पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे जाणार बे? 2p मध्ये. कुठे जाणार? 2p मध्ये. चला छान. सो इथं सध्या बघितल्यानंतर तुम्हाला एवढं तर कळलं असेल, इलेक्ट्रॉन अगोदर कुठे बसवायचे बे? 1s, नंतर 2s, नंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p, नंतर 4s. दिसला का बे? 4s, नंतर 3d, अँड सो ऑन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार सर? 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d. हे एवढं जर लक्षात ठेवलं बेटांनो तर 30 पर्यंतच्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहज लिहिता येतं. डन. सो पुढच्या पेजवरती मी तुला दाखवतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मी काही एलिमेंटचे ऑलरेडी लिहिलेले आहेत, है की नाही? चल बेटा फास्ट मध्ये रिवाइज करू आपण छोटेसे. सर ऍटॉमिक नंबर 1 काहीच दिसत नाही सर. हायड्रोजन आहे 1s1, हेलियम 1s2, लिथियम 1s2, 2s1. हा 1s2, 2s2. मस्त आहे सर. 1s2, 2s2, 2p1. ओके. आणि हा ना आता 2p2, 2p3, 2p4, 2p5 आणि हा 2p6 निऑनचा. अँड सो ऑन. आणि जे बाळांना आपले काय म्हणतात नोबेल गॅसेस होतात, हिना, नीना और करीना, एक्सरे, रंगीन. ओके. तर जर याला बाळांना आपल्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असेल, बारीक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं तर आपण ते यूज करतो. आणि सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं बाळांना, होय की नाही? डन. अरे 12वीचे लेकर आम्ही सर. डन. टेन्शन घेऊ नका सर. या इकडं. चला हंट्स रूल ऑफ मॅक्झिमल. हंट्स काय म्हणतो माहिती बाळांनो? तो म्हणला की सिंपल मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. सो ऍटॉमिक नंबर जर 1 लिहिला मी, एलिमेंट लिहिला हायड्रोजन, तर त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s1. त्याचे डब्यावाले डायग्राम दाखवा सर. सर एस मध्ये एक डब्बा असतो आणि त्यात एकच इलेक्ट्रॉन राहणार, है की नाही? सेम मी असं 2, 3, 4, 5, 6 मला 7च दाखवायला आवडेल. तर 7 कोण बेटांनो? नायट्रोजन. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोला सर. 1s2, 2s2, 2p3. तर चल बा 1s चा एक डबा, 2s चा एक डबा आणि 2p चे किती डबे रे? 1, 2, 3 डबे. आता विषय आहे बघा बा, एस मध्ये किती डबा? पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन. 2s मध्ये किती? पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन. अभि ते किती इलेक्ट्रॉन आता? 3 इलेक्ट्रॉन आहेत ना. मग 3 इलेक्ट्रॉन कसे बसवायचे? पहिला, दुसरा त्या शेजारी, हो ना? नाही रे, दुसरा समोर, तिसरा समोर. ओके. आणि तो हंट्स रूल बाळांना सांगतो. हंट्स रूल सांगतो की हंट्स रूल म्हणतो बाळांना इकडे इलेक्ट्रॉन्स प्रेफर टू रिमेन. सगळ्यात भारीवाली शब्द आयुष्यभर लक्षात ठेव. अँड दॅट इज सिंगल. आयुष्य बाळांनो जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत काय राहा? सिंगल राहा. असं सांगणारे बाळांनो महान सायंटिस्ट होऊन गेले. त्यांचं नाव होतं हंट्स रूल. फक्त बाळांनो त्यांनी इलेक्ट्रॉनच्या भाषेत सांगितलं, पण इशारा तुझ्याकडेच होता बरं का. हा टिल्लो. सो हंट्स रूल काय म्हणले बाळांनो? इलेक्ट्रॉन्स प्रेफर टू रिमेन सिंगल. किंवा बाळांनो इथे ह्याच्यानंतर बाळांनो 8 ऑक्सिजन आहे, 8 ऑक्सिजन. तो 1s2, 2s2 आणि 2p बाळांनो किती आता येईल? 4. एक डब्बा, दुसरा डब्बा आणि ते किती डबे? 1, 2, 3 डबे. आता बघा, आता बघ. आता किती बाळांनो? पहिल्या घरात 2, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात बाळांनो 4. तर पहिल्यांदा जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत सिंगल राहायचं. आता सिंगल राहताच येत नाहीये.
आता अभी इसकी शादी हुई है, डन क्या, पहिली वाली. सो असा वाला रूल आहे हंड्स रूल. जर कोणी बाळांनो हंड्स रूल ब्रेक करत असेल, याचा अर्थ बाळांनो एक्झाम मध्ये कधी कधी विचारतात की कोणता रूल व्हायलेट झालाय. सपोज जर एक्झाम मध्ये असं दिलं असेल आपल्याला, जर हे 3 ऑर्बिटल येतात 1 2 3 आणि आपल्याला किती इलेक्ट्रॉन बसवायचे, 5 इलेक्ट्रॉन बसवायचे, किंवा 5 नाही आपण 3च इलेक्ट्रॉन घेऊ. चल दिसत नाही तर सर थँक्यू सो मच, डन. 3 इलेक्ट्रॉन घ्यायचे. जर असं पहिलं असं जर काढलं असतं तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. सर हे कुणानुसार चुकीचं आहे, हंड्स रूल नुसार चुकीचं आहे. हंड्स रूल नुसार 3 माणसं पाहणं. पाऊली जे स्टुडंट प्रिन्सिपल, पाऊली सर काय म्हणले, पाऊली सर म्हणले एका घरात 2 जण राहू शकतात, एक राजा एक राणी, संपला विषय. पाठीमागच्या अब्बाऊ प्रिन्सिपल मध्ये ते म्हणले की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी बसवायचं, म्हणजे ज्याची एनर्जी कमी आहे त्याला अगोदर इलेक्ट्रॉन द्यायचा. पहिल्यांदा 1s, नंतर 2s, नंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p अँड सो ऑन. हंड्स रूल काय म्हणा, हंड्स रूल म्हणला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक सिंगल राहायचं. हे बघा असं, हे बघ इकडे सिंगल राहायला जागा आहे का नाही, मग इथं कसं काय आले 2 जण, तुम्ही चुकलंय ना. हंड्स रूल नुसार चुकलं बेटानो, माझ्यानुसार नाही, तुझ्यानुसार नाही. सो हंड्स रूल व्हायलेट झालाय का असा प्रश्न विचारता एक्झाम मध्ये. सो व्यवस्थित लक्षात ठेवायचं बेटानो. चलो गॉट इट. सो हंड्स रूल झाला. चल बेटानो एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये चल बाळांनो स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो 21 वाला. बोल बाळांनो 1s 2s 2p 3s 3p आणि 4s आणि 3d. डन. अशी बाळांनो एक्झॅक्टली एनर्जी लेवल आहे. 21 बाळांनो 2 4 6 10 2 12 6 18 18 2 20 आणि 21. पण आता झालं काय माहिती का, पहिले सगळे 1 1 वाले पॅटर्न होते, नंतर 2 2 वाले पॅटर्न होते, नंतर 3 3 3 3 वाले पॅटर्न होते, मध्येच 4 आलाय, नंतर परत 3 आलाय. ओके, तर मग हे गॉड दिसतंय का, तर आन्सर आहे नाही, हे गॉड नाही दिसत आहे. मग गॉड दिसावं यासाठी आम्ही काय केलं बाळांनो, 1s 2s 2p 3s 3p अगोदर घेतला 3d आणि नंतर घेतला 4s. ओके, हे फक्त तुला मला कळण्यासाठी असं लिहिलंय बाळांनो. एक्झॅक्टली भरताना कोण भरणार अगोदर, सर 4s भरणार. 2 4 10 12 6 18 आणि इथं असं असं भरायचा. सो इथपासून इथपर्यंत हा जो पॅटर्न आहे ह्याला काय म्हणू शकतो आपण, आर्गॉन. मग इथून पुढे बेटांनो चल क्रोमियम साठी लक्षात ठेवा आपण, तो म्हणजे काय पॅटर्न लक्षात ठेवा, आर्गॉन 3d 4s, आर्गॉन 3d 4s, आर्गॉन 3d 4s. आता इथे इलेक्ट्रॉन किती गेले, 18 इलेक्ट्रॉन. 18 18 18 आणि 2 20 20 आणि 4 24 का, कारण क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर 24. क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर 24 आहे, असंच यायला पाहिजे, असंच यायला पाहिजे. पण हा वाला पॅटर्न कोणता होता, हे आहे एक्सपेक्टेड, असं यायला पाहिजे होतं. पण तुला माहिती बेटा असं येतं का, नाही सर काय होतं आम्हाला माहितीये, हा आर्गॉन असतो ऍज इट इज, हा 3d आणि हा 4s. ओके, इथला 1 इलेक्ट्रॉन, यहाँ पे 1 इलेक्ट्रॉन बचता है और यहाँ पे 5 इलेक्ट्रॉन का, कारण सर ज्यावेळेस तो डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन येतील, 1 2 3 4 5 आणि इथं 4s, तर ज्यावेळेस सर त्याची स्टॅबिलिटी वाढते, इथे 1 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5. ओके डन. म्हणजे सर इकडे सर पी डी आणि एफ, सर P3 असेल, P6 असेल, D5 असेल, D10 असेल, F7 असेल आणि F14 असेल. हे कोण आहेत सगळे सर, हे सगळे कोण येतं, हे हाफ फील्ड येतं. आणि हे सगळे कोण येतं, हे फुल फील्ड येतं. आणि जर हाफ फील्ड फुल फील्ड वाले असतील तर हाफ अँड फुल फील्ड विल गेट असली वाली स्टॅबिलिटी. कसली, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. अँड टू अटेन दॅट एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, क्रोमियम मधला 1 इलेक्ट्रॉन 4s मधला जम्प करून पुढे जातो 3d मध्ये. मग सेम गोष्ट अजून कुठं होते सर, कॉपर मध्ये एक होते. आन्सर काय असणार, आर्गॉन 3d 4s. पॅटर्न लक्षात ठेवावे, आर्गॉन 3d 4s. मस्त. यायला कसं पाहिजे होतं सर, हा 9 आणि हा 2 यायला पाहिजे होता, पण हे कसला वाला पॅटर्न आहे, एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड म्हणजे कळतं का, अशी अपेक्षा होती पण असं आलं नाही. ओके, सो कॉपर कसं असणार, आर्गॉन 3d 4s, इथं 1 आणि इथे येणार 10. दिस इज द ऍक्च्युअल वाला पॅटर्न आहे का नाही. कसलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 2 लक्षात ठेवायचे, क्रोमियम कॉपर, क्रोमियम कॉपर, क्रोमियम कॉपर. हा डन. याच्यावर क्वेश्चन आहे बे, क्रोमियम कॉपर वरून. डन का. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयन, मी मगाशी सांगितलं तुला, एक मेटल असतो, मेटल मेटल मेटल, और एक होता है नॉन मेटल. मेटल कुठं राहतात सर, पंढरपूर राहतात. मेटल कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. नॉन मेटल कोणता चार्ज, निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह. डन. सर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन दिले आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन घेतले. डन का. वाव. मग सर दाखवाल का एखादं, मी म्हणलं चल लिथियम दाखवतो. लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3, 1s2 2s1. मग सर जर Li प्लस असेल
तर याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन गेला म्हणजे 1s2 आणि 2s मधला इलेक्ट्रॉन गेला का, हो वाव, म्हणजे हे झालं त्याच्या आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नायट्रोजनचं दाखवाल का सर, नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर होता 7, 1s2 2s2 2p3, आणि जर नायट्रोजन चुकून 3 मायनस चार्ज आला तर 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 सर 1s2 2s2 आणि 2p मध्ये 6. सर कसं काय कळलं तुम्हाला, अरे पी मध्ये वाहन 3 ऑर्बिटल होते, 1 2 3, अजून 3 माणसांची जागा होती, सो टाकून दिला ना बे, हे झालं N3 मायनसचा. असं आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुला लिहिता आलं पाहिजे, फार सिंपल. आणि हे असं लिहिल्यानंतर तुला हे ओळखता आलं पाहिजे की याच्यातले अनपेड इलेक्ट्रॉन किती येतात. बोलवा, 1 2 3 4 5 6. मला सांगायचं बिन लग्नाचे इलेक्ट्रॉन किती येतं, बिन लग्नाचे इलेक्ट्रॉन 0. या पे बिन लग्नाचे इलेक्ट्रॉन किती येतं, 3. हा, बिन लग्नाचे म्हणजे सर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कुठले, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके, पुढे गेल्यानंतर मस्त एक फॉर्म्युला आहे, म्यू मॅग्नेटिक मुवमेंट काढण्याचा, √n इन ब्रॅकेट n+2. ओके, मॅग्नेटिक मुवमेंट काढण्यासाठी बेटांनो हा वाला फॉर्म्युला वापरतात, म्यू वाला. याचं युनिट असतं बीएम, दॅट इज बोर मॅग्नेट्रॉन, आणि वेअर एन म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन असतात, ज्यांचं लग्न नाही झालं, बिन लग्नाचे इलेक्ट्रॉन. सो कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मुवमेंट, असा वाला जर प्रश्न विचारला तर हा वाला फॉर्म्युला वापरायचा आहे. डन. मॅग्नेटिक मुवमेंट यहाँ पे लिख देता, मैग्नेटिक मूवमेंट, यह है मैग्नेटिक मूवमेंट, सिंपल सा. डन का, चलो नोट डाउन केलंय का मस्त पैकी, डन 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 डन, मस्त, थँक्यू सो मच, गॉट इट गॉट इट गॉट इट. चलो मी गेलो पुढे बेटांनो, आणि पुढे गेल्यानंतर मी दाखवतोय तुम्हाला छोटीशी गोष्ट, दॅट इज नोड. नोड म्हणजे सर पगाशी सांगितलं होतं, अशी जागा जिथे इलेक्ट्रॉन सापडत नाही, अशी जागा जिथं पैसे सापडत नाहीत. ओके डन. त्यात 2 प्रकारचे नोड, एक रेडियल नोड, दुसरा अँग्युलर नोड. सर रेडियल नोडचा फॉर्म्युला सांगाल ना सर, मस्त पैकी n-l-1. सर अँग्युलर नोडचा फॉर्म्युला एल. सर एल ला लईच महत्व आहे का सर, एल परत परत लक्षात ठेवायचं आहे का, हो. एलची व्हॅल्यू 0 1 2 3 S-P-D-F. म्हणजे सर प्रश्न काय विचारतील, प्रश्न असं विचारतील, कॅल्क्युलेट नोड. ओके, नोड म्हणतील कॅल्क्युलेट नोड करा, कॅल्क्युलेट नोड फ्रॉम 3s. ओके, 3s निवडलंय, त्यातनं नोड काढायचं. तर पहिला काढू, चल रेडियल नोड. फॉर्म्युला काय, n-l-1. ओके, n ची व्हॅल्यू किती बा, 3 मायनस एल ची व्हॅल्यू किती, एस साठी 0 -1. सो रेडियल नोड किती आले, 2. वाव, झालं सर. दुसरं अँग्युलर नोड काढ, अँग्युलर नोड काढ, फॉर्म्युला काय असतो, एल. हा, एल ची व्हॅल्यू काय सर, 0. मग अँग्युलर नोड किती, 0. सर टोटल नोड विचारले त्याने, तर टोटल नोड ऍडिशन कर बेटा, 2 + 0 क्या, 2. वाव, मस्त. असं तू काढू शकतोस काय, नोड काढू शकतो, फार सोपं, फार सिंपल, मजेशीर गोष्ट. डन क्या, याद रखना बे. आणि इथं मला वाटतं की बऱ्यापैकी थेरी तुझी क्लिअर झालेली आहे. ओके, भेटूयात छोटेसे क्वेश्चन्स घेऊन. या लेकरासाठी स्माइल करत राहा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. डन.